येस सुरू. काल आपण लॅन्स बघितल्या होत्या. आर लॅन, रिंग लॅन आणि बस लॅन या 4-3 आपल्या स्टडी लॅन. चौथी जी होती ती ट्री लॅन. ती तुम्हाला नाहीये. सिलेबसमध्ये नाहीये. ठीक आहे. ती ट्री लॅन कशी असणार आहे? तर आपण ट्री डायग्राम काढतो ना, तशी. ठीक आहे. त्याप्रमाणे. आता पुढे फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन. म्हणजे फायबर ऑप्टिक तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पोर्टंट आहे. आणि आता नंतर आपण रिव्हिजन्स एक क्वेशन्स बघताना बघू कुठले क्वेशन्स जास्त आपल्याला आणि सगळंच करायची गरज नाही कम्युनिकेशन मधलं. मेन टॉपिक केले तरी चालणार आहेत. म्हणजे फायबर ऑप्टिक करायचंय, रडारला स्किप करू आपण. तर त्यानंतर सेल फोन करू. ठीक आहे. बघू आपण काय-काय करता येईल ते आपण स्टडी करू. फॅक्ट्सला पण आपण स्किप करू. स्किप करू म्हणजे शिकवणार आहे. पण तुम्ही अभ्यास करताना लास्ट मोमेंटला तो काय त्याला हे करू नका शेवटच्या वेळेला. ठीक आहे. फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन. फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन काय आहे? तर कम्युनिकेशन इन विच द फायबर ऑप्टिक इज यूज्ड फॉर द ट्रान्समिशन पर्पज. सिग्नल जो आहे, इन्फॉर्मेशन जो आहे, तो आपण फायबर ऑप्टिकला अप्लाय करतो आणि फायबर ऑप्टिक आता फायबर म्हणजे काय? तर ती प्लास्टिकची वायर आहे किंवा ग्लासची असते. ग्लास और प्लास्टिक इज यूज्ड ॲज अ फायबर ट्रान्समिटिंग मीडिया आणि त्याला आपण ऑप्टिक म्हणजे लाईट. तर त्याला आपण सिग्नल जो आहे तो लाईटच्या फॉर्ममध्ये अप्लाय करतो. लाईट जी आहे ती त्या केबलमधून वन एंड टू अनदर एंड ट्रान्सफर होते किंवा ट्रान्समिट होते. ती फायबर ऑप्टिक केबल. त्याचं ॲक्चुअली काय म्हटलं, दिस फायबर ऑप्टिक केबल इज यूज्ड बिकॉज ऑफ गुड एफिशियन्सी अँड लो कॉस्ट. सगळ्यात मेन एडवांटेज आहे फायबर ऑप्टिकचा, की लाईट वापरला आपण लाईट जो आहे, त्याचा स्पीड जो आहे हा सगळ्यात फास्ट आहे. त्यामुळे ट्रान्समिशन स्पीड जो आहे, हा तुमचा फास्ट आहे. म्हणून आपण फायबर ऑप्टिक यूज करतो. आता फायबर ऑप्टिकचं प्रिन्सिपल काय दिलं याच्यामध्ये, तर एनालॉग सिग्नल जो आपण अप्लाय करणार आहोत, म्हणजे ट्रान्सफर करायचा आहे, त्याला पहिला कन्व्हर्ट करतो आपण डिजिटल सिग्नलमध्ये अँड देन दॅट सिग्नल पासेस थ्रू अ लाईट. लाईट सोर्स वापरतो आपण आणि लाईट सोर्स काय करतो, त्या सिग्नलला कन्व्हर्ट करतो. म्हणजे लाईट कन्व्हर्टमध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर तो सिग्नल जो आहे तो आपण त्या फायबर ऑप्टिकमधून पास होतो. आणि फायबर ऑप्टिकच्या रिसिव्हिंग एंडला, टर्मिनेटिंग एंडला म्हणू आपण किंवा पलीकडच्या एंडला, तिथे काय वापरलंय आपण डिटेक्टर वापरलंय. त्यानंतर एम्प्लिफायर इज देअर आणि मग डी टू ए कन्व्हर्टर असं त्याचं ऍक्च्युअल प्रिन्सिपल आणि आहे. आता फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन सिस्टीमची डायग्राम बघू आपण काय. एक्झाम मध्ये ड्रॉ द ब्लॉक डायग्राम कसा क्वेश्चन पडतो किंवा एक्सप्लेन द ऍप्लिकेशन्स ऑफ फायबर ऑप्टिक आणि काही वेळेला ऍडव्हान्टेज पण 3 त्याचे क्वेश्चन्स आहेत. आता ब्लॉक डायग्राम काय-काय दाखवलं ब्लॉक डायग्राममध्ये? तर पहिला इथे दाखवलं फर्स्ट ब्लॉक. त्याचं नाव आहे एडीसी. फर्स्ट ब्लॉक. मग इथे आपण इनपुट सिग्नल दाखवलाय, मार्क केलाय. पुढे हा तुमचा ए टू डी कन्व्हर्टर आहे. एनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. त्याच्यानंतर पुढे आपण इकडे लाईट सोर्स घेतलाय. सेकंड ब्लॉक लाईट सोर्स आणि इकडे कॉम्प्युटर आपण दाखवलाय. हे कॉम्प्युटरचा सिग्नल जो आहे तो ऑलरेडी डिजिटल फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे त्याला एडीसीची गरज नाही. तो सिग्नल डायरेक्ट कुठे अप्लाय केला आपण? लाईट सोर्सला अप्लाय केला. त्याच्या पुढे हे जे दाखवले हा पाईप म्हणजे फायबर ऑप्टिक केबल आहे ती. फायबर ऑप्टिक केबल. त्यानंतर पुढे हा जो ब्लॉक जो आहे हा रिसीव्हर आहे. आणि त्या रिसीव्हरमध्ये काय आहेत? 3 ब्लॉक्स आहेत. एक आहे तुमचा त्याच्यामध्ये पहिला आहे इथे डिटेक्टर, फोटो डिटेक्टर. त्याच्यानंतर आहे एम्प्लिफायर. त्यानंतर पुढे दिलंय रिशेपिंग सर्किट्स. बघू आपण ब्लॉक्स करताना काय आहे ते. त्यानंतर पुढे शेवटचा ब्लॉक आहे डी टू ए कन्व्हर्टर. जर आपण डिजिटल कम्युनिकेशन वापरत असू, म्हणजे डिजिटल सिग्नल जर ट्रान्सफर करत असू, काही कॉम्प्युटर असेल, मोबाईल असेल किंवा फॅक्स वगैरे असेल, तो डायरेक्ट कुठे अप्लाय केला आपण? लाईट सोर्सला आणि डायरेक्ट आपण काय केलं? इथला जो आउटपुट जे आहे म्हणजे कुठलं रिशेपिंग सर्किटचं ते आपण आउटपुट पण कन्सिडर केलं. फक्त एनालॉग जर असेल, तर त्याला काय केलं आपण परत सुरुवातीला एडीसी वापरला आणि लास्टला परत आपण काय वापरलं? डी टू ए कन्व्हर्टर वापरलं. आता वर्किंग काय आहे? तर फर्स्ट ब्लॉक आहे आपला एनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. त्याने काय केलं? द सिग्नल विच हॅज टू बी ट्रान्समिटेड इज अप्लाय टू द फर्स्ट ब्लॉक दॅट इज अ ए टू डी कन्व्हर्टर. आता हा ए टू डी कन्व्हर्टरला सिग्नल कुठला अप्लाय केला आपण? ऑब्व्हियसली एनालॉग सिग्नल. म्हणजे ऑडिओ किंवा व्हिडिओ सिग्नल जो आता आपण बोलतोय, हा सिग्नल एनालॉग सिग्नल आहे. तो काय केला आपण? या माईक थ्रू आपण कुठे अप्लाय केला? त्या आपल्या सॉफ्टवेअरला केलं. ते आपण काल परवा पण बघितलं होतं. आणि सॉफ्टवेअरमध्ये काय केलं आपण आता? हे जे कम्युनिकेशन जे होतंय, त्याच्यामुळे त्यांनी त्याला डिजिटलमध्ये कन्व्हर्ट केलं. मग तो फर्स्ट ब्लॉक कन्व्हर्ट एनालॉग सिग्नल टू डिजिटल सिग्नल. आणि हा सिग्नल जो आहे 0 टू 1 च्या फॉर्मॅटमध्ये पल्सेस तयार होतील ऑन ऑफ फॉर्मॅटमध्ये. तो आपण अप्लाय केला पुढे तुमच्या लाईट सोर्सला. इथे पुढे म्हटलं इन केस ऑफ कॉम्प्युटर कम्युनिकेशन दिस ब्लॉक इज नॉट यूज्ड. म्हणजे आपण डायरेक्ट मी जर डाटा ट्रान्सफर करतोय कॉम्प्युटर्स मधलाच एखादा सिग्नल मला एखादी फाईल ट्रान्सफर करायची आहे.
जे टेक्स्टमध्ये असेल किंवा एखादा माझा व्हिडिओ आहे जो ऑलरेडी कॉम्प्युटरमध्ये सेव्ह केलेला आहे, तो ट्रान्सफर करायचा तर मला ए टू डीची गरज नाही आता. कारण तो ऑलरेडी तो बायनरी फॉर्मॅटमध्येच आहे. तो डायरेक्ट आपण ट्रान्सफर केला बाय युजिंग द लाईट सोर्स. आता लाईट सोर्स काय आहे? तर लाईट सोर्स लाँग डिस्टन्ससाठी आपण लेझर वापरतो. आता लेझर काय असते? ती एम्प्लिफाईड लाईट असते. आणि लेझर आपण वापरतो ना खेळायला मजा म्हणून बघतो. तर ती शार्प लाईट असते एकदम. म्हणजे साधा तुमचा एल किंवा साधा बल्ब वगैरे वापरणार आपण, तर लेझर वापरतो. बिकॉज इट कव्हर द लार्ज डिस्टन्स विथआऊट डिस्टॉर्शन. तिथे आपण लाईट वापरली. ती लाईट काय करते आपण तो लेझर काय करतो, तुमचा सिग्नल जो आहे, तो आता डिजिटल सिग्नल आहे. पल्सेस आहेत 0, 1, 0, 1. मी काय करणार, ती लाईट जी आहे ती ऑन ऑफ, ऑन ऑफ म्हणजे फ्लॅश तयार होणार. पल्सेस ऑफ फ्लॅश. ऑन झाली, ऑफ झाली, ऑन झाली, ऑफ झाली. म्हणजे कंटिन्यू ब्लिंक होत राहणार म्हणजे सिग्नलच्या ह्याच्याप्रमाणे. आणि मग त्याच्या पल्सेस ज्या आहेत, म्हणजे फ्लॅशच्या पल्स, त्या आपण त्या फायबर ऑप्टिक केबलच्या एका एंडला अप्लाय केली. आता फायबर ऑप्टिक केबलने काय केलं, सिग्नल ट्रान्सफर केलं. तर ही फायबर ऑप्टिक केबल काय आहे? द पल्सेस ऑफ लाईट बीम आर फेड टू फायबर ऑप्टिक केबल, त्याला अप्लाय केली आपण. आता फायबर ऑप्टिक काय केलं आपण, इट इज अ लाँग थिन स्ट्रँड ऑफ ग्लास ऑर प्लास्टिक. ग्लास म्हटलं ना, ग्लास ऑर प्लास्टिक फायबर. ग्लासचा बारीक फायबर काढला जातो किंवा प्लास्टिकचा. मोस्टली ग्लास वापरायचा आपल्याला. तर ग्लासचा बारीक फायबर किती बारीक असतो? तुमच्या केसापेक्षा बारीक असतो. ठीक आहे. एवढा बारीक फायबर काढलेला आणि तो फायबर जो आहे तो आपण यूज करतो ट्रान्समिशनसाठी. तर त्या फायबरचा ॲडव्हांटेज काय आहे? तर या फायबरमधून या ग्लासमधून जेव्हा आपण लाईट ट्रान्समिट करतो, ती लाईट काय होते त्याच्यामध्ये 100% रिफ्लेक्शन आहे. रिफ्लेक्ट होते. रिफ्रॅक्शन नाहीये. रिफ्रॅक्शनने काय होतं अँगल बदलून ती बाहेर जाते ना. हां, याच्यामध्ये रिफ्लेक्ट होते लाईट ती जी तुमची तो पाईप जो आहे त्या पाईपमध्ये शक्यतो ती लाईट तो पाईप हा स्ट्रेट असतो मोस्टली. पण काही ठिकाणी आपल्याला बेंड द्यावाच लागणार आहे. त्याला ऑप्शन नाहीये. मग त्यावेळेला लाईट काय होते त्याच्यामध्ये आतमध्ये ती त्या फायबर ऑप्टिकचा जो वॉल जी आहे, पाईप जो आहे, त्या पाईपच्या वॉलवरती आपण ती रिफ्लेक्ट होत आतमध्ये जात असते. म्हणजे ती बाहेर जात नाही. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला इफिशियन्सी जी आहे ही 100% मिळाली. कारण लॉस नाहीये. जेवढा सिग्नल आपण फायबर ऑप्टिकच्या एंडला अप्लाय केला, फर्स्ट एंडला म्हणजे स्टार्टिंग एंडला, तो सगळा आपल्याला आउटपुटला मिळाला. सगळ्या मिळाला. त्यामुळे याच्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये आपल्याला लॉसेस नाहीये. मग इफिशियन्सी याची 100% आहे. आता काय म्हटलं आपण डायमीटर ऑफ केबल इज व्हेरी स्मॉल. अ डायमीटर ऑफ बंच ऑफ 1000 केबल इज लेस दॅन 1 मिलीमीटर. हे 1 मिलीमीटरची बंच म्हणजे आपण जर आपली वायर बघितली कॉपरची वायर आपण ओपन केली, तर त्याच्यामध्ये 2 वायर्स येतात. एक मल्टी स्टँड आणि एक सिंगल स्टँड. सिंगल स्टँडमध्ये एकच वायर असते आणि मल्टी स्टँडमध्ये मल्टिपल्स वायर असतात. मोर नंबर ऑफ वायर असतात. वायर आपण ओपन करून बघितले ना प्रॅक्टिकल्सला वगैरे. तर मल्टी स्टँड वायरला आपण काय करतो तसं पीळ देतो ना एकत्र करायला. तसं ती मल्टी स्टँड वायर जी आली, त्याचा जो बंच झाला, तसं याचा फायबर ऑप्टिकचा एक बंच आहे. कारण एक सिंगल वायर तर आपण वापरणार नाही कम्युनिकेशनला कारण का ती डॅमेज होऊ शकते. म्हणून बंच वापरला जातो. आणि त्या बंचमध्ये 1 मिलीमीटर डायमीटरच्या बंचमध्ये 1000 केबल्स असतात. म्हणजे विचार करा किती बारीक तो स्ट्रँड आहे, केबल आहे ती. ठीक आहे. तो फायबर ऑप्टिक केबल, ती फायबर ऑप्टिक केबल आपण यूज केली. सिग्नल आपण या एंडला इथे अप्लाय केलं. फायबर ऑप्टिक मधून तो सिग्नल 100% या एंडला आला. म्हणजे आउटपुट टर्मिनल्सकडे आला. आता आउटपुट टर्मिनल्स मधला हा ब्लॉक जो आहे याला म्हटलं आपण रिसीव्हर. इट कन्सिस्ट ऑफ फर्स्ट फोटो डिटेक्टर. आता काय वापरणार आपण फोटो डिटेक्टर म्हणून एल-डी-आर वापरणार. कारण लाईट कन्व्हर्ट करायची ना म्हणजे इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये एल-डी-आर वापरणार. एल-डी-आर वापरणार का? नाही वापरणार. का? का नाही वापरणार एल-डी-आर? का नाही एल-डी-आर वापरणार? एल-डी-आर पॅसिव्ह कॉम्पोनंट आहे. पॅसिव्ह कॉम्पोनंट आहे ना. आपल्याला ॲक्टिव्ह हवंय कारण तुम्ही सिग्नल 100% इफिशियन्सीने सिग्नल तुमचा ट्रान्सफर होतो. काय झालं? हां. 100% इफिशियंटली आपण सिग्नल तुमचा पास होतोय आणि तुम्ही एल-डी-आर वापरल्यानंतर तिथे लॉस होणार आहे. बरोबर ना? म्हणून काय वापरलं आपण वी आर टू ॲक्टिव्ह कॉम्पोनंट. सो फोटो डायोड्स आर यूज्ड. म्हटलं थोडी फोटो. मोस्टली द फोटो डायोड्स ऑर फोटो ट्रान्झिस्टर्स आर यूज्ड इन फोटो डिटेक्टर. तुम्ही एल-डी-आर लिहिलं तरी मार्क्स मिळणार आहे. मिळणार नाही असं नाही. ठीक आहे. पण आपल्या तर फोटो आपण तर फोटो लिहिणार आहे. एखाद्या मुलाने आन्सर लिहिले एल-डी-आर इज यूज्ड. तर ठीक आहे मार्क्स देणार आहोत त्याला आपण काही प्रॉब्लेम नाही. पण मोस्टली काय करतो आपण वी हॅव टू यूज फोटो डायोड और फोटो ट्रान्झिस्टर ॲज अ फोटो डिटेक्टर. त्याने काय केलं त्या लाईट सिग्नल जो अप्लाय केला त्याला फीड केला गेला, त्याला त्याने कन्व्हर्ट केलं पल्सेसमध्ये. ठीक आहे. कुठल्या पल्सेस आल्या? डिजिटल पल्सेस आल्या. कारण सिग्नल तुमचा ऑन ऑफ होत होता ना.
लाईट पण ऑन ऑफ होती, म्हणजे आउटपुट पण तुमचं 0-1 मध्ये झालं. पण ते परफेक्ट 0-1 येत नाही. ठीक आहे. तर त्याला काय केलं आपण, तो 0 आणि 1 करण्यासाठी आपण पुढे ब्लॉक वापरलाय शेपिंग सर्किट्स. त्याच्या अगोदर एक ब्लॉक आहे, त्याचं नाव आहे अँप्लिफायर. अँप्लिफायर का वापरला? कारण हे डिस्टन्स तुम्ही जे कव्हर करणार आहात एका केबलचं, ते साधारणपणे 40 ते 50 किलोमीटर आहे. आपल्याला पुढे बघायचं किती आहे ते. अप्रॉक्सिमेटली 40 ते 50 किलोमीटर आहे. हे 50 किलोमीटर डिस्टन्स जेव्हा तुमचं कव्हर करतो, तेव्हा स्ट्रेंथ काय होणार? वीक होणार. बरोबर ना? म्हणजे ती लाईट जरी आपण म्हटलं 100% जरी त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन होऊन ती आउटपुटला आली, तरी देअर विल बी स्लाईड, काय म्हणू आपण, आउटपुट कमी होणार आहे, लॉसेस होणार आहेत. मग त्याला काय केलं आपण, अँप्लिफायर वापरला आणि अँप्लिफायर सिग्नलची लेवल वाढवली आणि तो सिग्नल कुठे अप्लाय केला आपण आता शेपिंग सर्किटला. हे प्रॉपर तुम्हाला स्क्वेअर पल्स, हे प्रॉपर 0-1 आपल्याला आता मिळणार आहे त्याच्यामध्ये. आणि मग तो सिग्नल काय केला, जर तुमचं डिजिटल कम्युनिकेशन असेल, तो सिग्नल डायरेक्ट आपण कॉम्प्युटरला अप्लाय केला किंवा मोबाईलला अप्लाय केला. पण अॅनालॉगला जर द्यायचा असेल, तर तुम्हाला स्पीकरला द्यायचं असेल, तर आपल्याला काय हवे परत, वी रिक्वायर डी टू ए कन्व्हर्टर. तो डीएसी वापरला. त्या डीएसीने त्या डाटाला डिजिटल टू अॅनालॉग कन्व्हर्ट करून आउटपुट डिव्हाइसला फीड केलं. दॅट इज फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन. ठीक आहे, कळलंय? आता पुढे त्याचे ॲडव्हांटेजेस. बरोबर टाकल. त्याचे ॲडव्हांटेजेस. हां, सगळ्यात पहिलं बस राहू दे. हां, पहिलं वायडर बँडविड्थ. आपण काय टॉपर लाव. पहिला ॲडव्हांटेज म्हटलं आपण वायडर बँडविड्थ. आता आपण काय वापरलंय, लाईट यूज करतोय. डाटा ट्रान्सफर. लाईटचा बँडविड्थ हा सगळ्यात जास्त आहे. इट हॅज व्हेरी वाईड बँडविड्थ ड्यू टू द हाय इन्फॉर्मेशन कॅरिंग कॅपॅसिटी. बँडविड्थ जास्त आहे. बँडविड्थ म्हणजे काय म्हटलं आपण, अप्पर फ्रिक्वेन्सी अँड लोअर फ्रिक्वेन्सी मधला डिफरन्स. अप्पर फ्रिक्वेन्सी, लोअर फ्रिक्वेन्सी. हा बँडविड्थ तुमचा जास्त आहे. आपण परवा बँडविड्थ एक्झाम्पल घेतलेलं आहे. एक्सप्रेस वे बघितला आपण. त्याची बँडविड्थ जास्त आहे, बँड जास्त आहे, विड्थ जास्त आहे. जेवढा बँडविड्थ जास्त आहे, तेवढं त्याची सिग्नल कॅरिंग कॅपॅसिटी वाढली. पुढे लो लॉसेस. 100% आपलं काय होणार आहे, आउटपुट मिळणार आहे याच्यामध्ये. सो देअर इज लो लॉसेस इन दिस सिस्टम. द लेस सिग्नल अटेन्युएशन टेक्स प्लेस and सिग्नल कॅन सेंड थ्रू व्हेरी लॉंग डिस्टन्स विथ मिनिमम लॉसेस. हे सिग्नल तुमचं अटेन्युएशन जे आहे, लॉसेस जे आहे मिनिमम आहे. आपल्याला लॉंग डिस्टन्सला सिग्नल आपल्याला ट्रान्सफर करता येतो. स्ट्रेंथ, दे आर मोर स्ट्रॉंगर दॅन द इलेक्ट्रिक केबल. म्हणजे फायबर ऑप्टिक केबल जे आपण म्हणतो, जरी ती ग्लासची असली किंवा ती प्लास्टिकची असली, तरी त्याची स्ट्रेंथ त्याच डायमीटरच्या इलेक्ट्रिक केबल, हे कॉपर किंवा अॅल्युमिनियम, बरोबर ना, आयन तर आपण वापरत नाही इलेक्ट्रिक केबल, कॉपर किंवा अॅल्युमिनियम, त्यापेक्षा त्या फायबर ऑप्टिक केबलची स्ट्रेंथ स्ट्रॉंग आहे, जरी तो ग्लासचा असला तरी. पुढे सिक्युरिटी. तो हायली सिक्युर्ड आहे. हायली सिक्युर्ड काय आहे? कारण त्याला आपल्याला काय होतंय, शॉक लागत नाही. देर इज, काय म्हटलं, सिक्युरिटी नाही. दे कॅनॉट बी इझिली टॅप. सिक्युरिटी म्हणजे डाटा सिक्युरिटी बघतोय आपण. फायबर ऑप्टिक केबल आपल्याला टॅप करता येत नाही. का टॅप करता येत नाही? कारण फायबर टॅप करतो म्हणजे काय करतो आपण, त्या केबलला दुसरी केबल जोडतो. इलेक्ट्रिक केबलला काय केलं आपण, तुमची इलेक्ट्रिक केबलला दुसरी वायर सर्व आपल्याला गुंडाळता येते. दोन वायर एकत्र आपण पिळ देऊन गुंडाळ येतात. फायबर ऑप्टिकला असं करता येत नाही. मग काय करायला लागेल, टॅप करताना त्या फायबर ऑप्टिकला दुसरी केबल घेऊन ती गरम करून ती चिकटवायला लागेल. मग ही अशी केबल आली, त्याला एक अशी केबल चिकटवली आपण. पण जेव्हा आपण फायबर प्लास्टिक गरम करतो, प्लास्टिकचा फायबर पाईप जेव्हा गरम करतो, तेव्हा तो पाईप ब्लॉक होतो. हा पाईप तर छोटा आहे ना, काही मिलीमीटर डायमीटरचा आहे, मिलीमीटर नॅनोमीटर डायमीटर. तुम्ही जेव्हा त्याला गरम करून चिकटवायला जाल, तेव्हा तो ब्लॉक होणार. म्हणजे तुमचं ओपनिंग जो एंड तिथून सिग्नल पास व्हायला पाहिजे, तोच ब्लॉक झाला, चिकटला पूर्ण. सिग्नल पास होणार का? नाही होणार. त्यामुळे याच्यात आपल्याला टॅपिंग करता येत नाही. त्यामुळे डाटा तुमचा सिक्युर्ड आहे. जो काय डाटा आपण आपल्याकडे तो सिक्युर्ड आहे, तो तुमचा इझिली एका प्लेस पासून दुसऱ्या प्लेस पर्यंत 100% विदाउट टॅपिंग ट्रान्सफर होतं. त्यानंतर टेम्परेचर. टेम्परेचर काय म्हटलंय आपण, की ग्लास वापरतोय आपण, त्याचा मेल्टिंग पॉइंट हाय आहे. आपल्याला हाय टेम्परेचरला आपल्याला ती यूज करता येते. पुढे आर एफ इंटरफिअरन्स. देर इज, एज दे डू नॉट रेडिएट सिग्नल. सिग्नल तो रेडिएट करत नाही. तुमची इलेक्ट्रिक केबल जी आहे, त्या इलेक्ट्रिक केबल जेव्हा सिग्नल पास होतो, सिग्नल कुठल्या फॉर्मॅटमध्ये गेला, तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फॉर्म मध्ये गेला. जेव्हा इलेक्ट्रिक सिग्नल पास होतो, तेव्हा त्यातून काय होतं, मॅग्नेटिक फील्ड त्यामध्ये इंड्यूस होते. आणि ती मॅग्नेटिक फील्ड जी आहे, ते आपल्याला इझिली आपण टॅप करू शकतो. इथून केबल गेली, इलेक्ट्रिक केबल,
हां आणि त्या बाजूला दुसरी वायर लावली आणि तो सिग्नल जर मला रिसीव्ह करायचा, तर मला रिसीव्ह करता येतो. ठीक आहे. मग त्याला आपण म्हटलं आर-एफ रेडिओ फ्रिक्वेन्सी इंटरफेरन्स. ठीक आहे. ते आपल्या ह्याच्यामध्ये नाहीये. ग्रेटर सेफ्टी, सेफ्टी. हां, ते मगाशी आपण सिक्युरिटीला सेफ्टी कन्सिडर केलं होतं. आता ग्रेटर सेफ्टी, सेफ्टी कसली? इलेक्ट्रिक केबलमध्ये देअर इज रिस्क ऑफ इलेक्ट्रिक शॉक. टेलिफोनची आपली केबल जरी असली, तर टेलिफोनच्या केबलला पण माईल्ड शॉक लागतो. ते 40-50 व्होल्ट तुम्हाला टेलिफोनच्या केबलला सप्लाय आलेला असतो. त्यामुळे तिथे माईल्ड शॉक लागतो आपल्याला. याच्यामध्ये काय फायबर ऑप्टिकमध्ये लाईट वापरली आपण, लाईट यूज केली आपण सिग्नल ट्रान्सफर करायला. सो देअर इज नो रिस्क ऑफ एनी टाइप ऑफ इलेक्ट्रिक शॉक. कसलाच नाही शॉक लागणार आपल्याला. त्यानंतर लाईट इन वेट, फायबर ऑप्टिक लाईट वेट आहे. त्यानंतर स्मॉलर साइज आहे, क्रॉस सेक्शनल काय म्हटलंय व्हेरी स्मॉल म्हणजे व्हेरी स्मॉल प्लेस इज रिक्वायर्ड फॉर द कम्युनिकेशन पर्पज म्हणजे डाटा ट्रान्सफर म्हणजे केबल टाकायची असेल आपल्याला तर खूप लहान जागा लागते. हे ॲडव्हांटेजेस. ड्रॉबॅक काय? तर त्याचे ॲपरेटस जे आहेत, ॲपरेटस रिक्वायर्ड फॉर इन्स्टॉलेशन सिस्टम्स आर कॉस्टली. कारण इमॅजिन करा ना, फायबर केबल जी आहे ती किती लहान आहे. त्यामुळे त्याला आपण डायरेक्ट तुम्ही म्हणाल नाही त्या फायबरला दुसरी फायबर मी घेईन आणि जोडेन, तर नाही. त्याला लागणारं इन्स्टॉलेशन जे इन्स्ट्रुमेंट जे apparatus जे आहेत ते कॉस्टली आहे. त्यानंतर फायबर ऑप्टिक केबल इज स्मॉल इन साइज अँड ब्रिटल हेन्स इट इज डिफिकल्ट टू वर्क विथ इट. स्मॉल साइज आहे आणि ते ॲक्चुअली ब्रिटल आहे. त्यामुळे त्याच्यावरती काम करताना आपल्याला व्यवस्थित करायला हवं. अदरवाईज ते डॅमेज होऊ शकते. कॉस्ट ऑफ केबल अँड कनेक्टर्स आर हाय. कारण कनेक्टर जोडायचेत मध्ये. साध्या इलेक्ट्रिक केबलला काय आपल्याला सोपं. कनेक्ट करताना काय 2 केबल सरळ पिळ दिली, वरून टेप लावली, झाली. बरोबर ना? किंवा आपण साधे कनेक्टर्स वापरतो स्क्रू असलेले. त्याने वापरतात. त्याची कॉस्ट किती आहे? हार्डली ₹2-4 ₹5. पण याच्यामध्ये कनेक्टर जे वापरतो आपण हे स्पेशल कनेक्टर्स आहेत. सो दे आर कॉस्टली. त्यानंतर रिपीटर स्टेशन्स आर रिक्वायर्ड ॲट रेग्युलर इंटरव्हल अप्रॉक्सिमेटली ॲट अ डिस्टन्स ऑफ 40 किलोमीटर. म्हणजे एक तुमची केबल 40 किलोमीटर लांबीची आहे. त्याच्यापेक्षा जास्त लांब. आता परत हे काय झालं हे आपण जुनं स्टडी करतो. आता काही रेंज वाढलेली असेल. ठीक आहे. पण 40 किलोमीटर पर्यंत आपल्याला एक कंटिन्युअस केबल यूज करता येईल. आणि 40 किलोमीटर नंतर आपल्याला काय करायला लागेल कंपल्सरी वी रिक्वायर द रिपीटर स्टेशन. रिपीटर स्टेशन म्हणजे काय आलं, तर हा जो ब्लॉक आहे ना, हा आउटपुटला घेतला, परत त्याला एम्प्लिफाय केलं, परत तो सिग्नल पाठवला. रिपीट केलं. म्हणजे त्या सिग्नलला परत काय केलं आपण डिकोड केलं, इलेक्ट्रिकमध्ये कन्व्हर्ट केलं, रिशेप केलं, एम्प्लिफाय केलं, परत तो लाईट सोर्सला अप्लाय केला, परत तो पुढे पास झाला. ठीक. मग याच्यामध्ये तुमचे हे 2 ब्लॉक जे आहेत शेवटचे, त्याची गरज नाहीये. कुठले शेवटचे ब्लॉक? तर हा जो आहे ना इथे, इथे आता आपण हा डी टू ए वापरला ना, याची गरज नाहीये. याचं आउटपुट जे आलं एम्प्लिफायरचं रिशेपिंगचं परत लाईट सोर्सला अप्लाय केलं. रिपीटरमध्ये रिपीटरमध्ये. कारण आपल्याला काय करायचंय, सिग्नलची स्ट्रेंथ वाढवून परत तो सिग्नल पुढे पाठवायचा आहे. त्यासाठी या ब्लॉकच्या पुढे आपण परत लाईट सोर्स लावला आणि परत सिग्नल रिट्रान्समिट केलं. ठीक आहे. त्यानंतर आता ॲप्लिकेशन्स. दॅट इज अल्सो व्हेरी इम्पोर्टंट. एक्झाममध्ये विचारतात. मोस्टली एक्झाममध्ये त्याचे ॲडव्हांटेज विचारतात. व्हॉट्स आर द ॲडव्हांटेज ऑफ फायबर ऑप्टिक? बघू आपण चेक करूया. ॲप्लिकेशन्स लोकल अँड लाँग डिस्टन्स टेलिफोन कम्युनिकेशन. तिथे आपण ही केबल वापरतो. इट इज यूज्ड फॉर इंटरकनेक्शन बिटवीन टीव्ही ट्रान्समीटर अँड टीव्ही स्टुडिओ. टीव्हीचा जो स्टुडिओ जो असतो तिथून ट्रान्समिट करायचा असतो आपला सिग्नल ट्रान्समीटर. ट्रान्समीटर कुठे आहे? तर तो सिग्नल तुमचा अँटिना थ्रू आपल्याला ट्रान्समिट करायचा आहे. स्पेसमध्ये किंवा ॲटमॉस्फिअरमध्ये. मग त्या ठिकाणी आपण काय वापरलंय फायबर ऑप्टिक केबल. का? तर लाईट वेट आहेत आणि 100% सिग्नल ट्रान्सफर होणार आहे. त्यानंतर सीसीटीव्ही, क्लोज सर्किट. सीसीटीव्ही आपण आता वापरतो घरामध्ये वगैरे आपल्या किंवा बिल्डिंगमध्ये वगैरे कॉलेजेसमध्ये वापरतात. बरोबर ना सीसीटीव्ही, क्लोज सर्किट टीव्ही. तर त्या तिथे फायबर ऑप्टिक केबल आहे. मिलिटरी बेसमध्ये वापरले. मिलिटरी बेसमध्ये का वापरली आहे? कारण इलेक्ट्रिक केबल वापरला तर आर-एफ इंटरफेरन्स आला आणि आर-एफ इंटरफेरन्स आपल्याला टॅप करता येणार आहे. हे सिग्नल तुमचा जो असेल इन्फॉर्मेशन ती लीक होऊ शकते. म्हणून आपण काय केलंय फायबर ऑप्टिक केबल 100% सिक्युर्ड. सगळा डाटा आपला फक्त रिसिव्हिंग एंडला पास होणार आहे. त्यानंतर लॅन अँड मॅन ऑफ कॉम्प्युटर नेटवर्क. कॉम्प्युटरची जी तुमची केबल जी असते कसली केबल? लॅन आणि मॅन म्हणजे काय म्हणतो आपण त्याला मोडेमची केबल जी असते, नेटसाठी आपण जी वापरतो, ती केबल. त्या केबलच्या बॅक साइडला लाईट असते. तुम्ही पाठीमागे तो राउटर आहे, राउटर जर बघितलं तर लाईट ग्लो झालेली दिसेल. म्हणजे ते लाईट काय झाला, तो सिग्नल त्या फॉर्मॅटमध्ये आला. ठीक आहे. म्हणजे फायबर ऑप्टिक केबल वापरली याच्यामध्ये.
डाटा ट्रान्सफर करायला. पुढे एअरक्राफ्ट कंट्रोल अँड एअरक्राफ्ट कम्युनिकेशन. तिथे काय वापरलं एअरक्राफ्ट कंट्रोलमध्ये? तर वेट. फायबर ऑप्टिक केबलचं वेट एकदम कमी आहे आणि एअरक्राफ्टमध्ये आपल्याला जास्त वेट नाहीच हे करायचं, तेवढी जास्त एनर्जी लागणार आहे. मग एअरक्राफ्टमध्ये इलेक्ट्रिक केबलपेक्षा फायबर ऑप्टिक केबल यूज करतो बिकॉज ऑफ दे आर लाईट इन वेट. तिथे काय सिक्युरिटी किंवा सेफ्टी वगैरे सेफ्टी आहे समजा, पण सिक्युरिटीचा तिथे काही इश्यू नाहीये एअरक्राफ्टमध्ये. मेन इश्यू आहे त्याचं वेट. त्यामुळे तिथे वापरलं. एअरक्राफ्टमध्ये तसंच शिपबोट्समध्ये शिप्समध्ये आणि अजून कुठे सबमरीन्समध्ये. म्हणजे शिपबोट्स कम्युनिकेशन आलंच एक. सबमरीन लिहिलं असेल तर ठीक आहे, नसेल लिहिलं ते एक्झाममध्ये लिहा. इट इज ऑल्सो यूज इन सबमरीन्स. ठीक आहे. इट इज ऑल्सो यूज इन सॅटेलाइट्स. अजून एक ऍप्लिकेशन आहे ऍडिशनल आपल्याला. ठीक आहे. ऍक्च्युली सगळ्यांचं प्रिन्सिपल तेच आहे, की का वापरलं तर दे आर लाईट इन वेट. तर त्यासाठी वापरली. न्यूक्लिअर प्लांटमध्ये वापरलंय. तर न्यूक्लिअर प्लांटमध्ये आपण जवळ जाऊन काम करू. मग तिथे ॲज अ मेजरिंग डिव्हाइसला जोडणार. म्हणजे इन्स्ट्रुमेंटला जोडायला वापरलं आपण तिथे न्यूक्लिअर प्लांट्समध्ये. इट इज ऑल्सो यूज इन रेल्वे कम्युनिकेशन अँड कंट्रोल्स. त्यानंतर इन रिसर्च लॅबोरेटरी दिस सिस्टम इज यूज फॉर कनेक्टिंग मेजरिंग इन्स्ट्रुमेंट अँड द मॉनिटरिंग इन्स्ट्रुमेंट. तर तुम्हाला जवळ जाऊन मॉनिटर करायची गरज नाहीये ऍक्च्युली त्या वर्क स्टेशन येथे फायबर ऑप्टिक केबलने आपल्याला लांबून ते कंट्रोल करता येतं. ठीक आहे. सो दीज आर द ऍप्लिकेशन ऑफ फायबर ऑप्टिक केबल्स. आपण 10 दिलेत, अजून 2 वाढवले आपण त्याच्यामध्ये. सबमरीनचं एक घेतलं आपण आणि स्पेसशिपचं घेतलं. सॅटेलाइट्स किंवा स्पेसशिप्समध्ये. हां, त्याच्यामध्ये मोस्टली ॲप्लिकेशनपेक्षा तुम्हाला ॲडव्हांटेजेस येणार आहेत. आपण बघू फ्रिक्वेन्सीज कशा आहेत त्या. त्यानंतर पुढचं आहे तुमचं फॅक्समाईल. फॅक्समाईलचं मीनिंग काय? एक्झॅक्ट रिप्रोडक्शन. म्हणजे फॅक्समाईलचा ॲक्चुअल अर्थ आहे एक्झॅक्ट रिप्रोडक्शन. मग हे फॅक्समाईल म्हणजे आपण काय म्हणतो? आपण फॅक्समाईल नाही म्हणत आपण म्हणतो फॅक्स. फॅक्स. फॅक्स म्हणजे काय? तर तुमचा रिटर्न डाटा जो असतो, टेक्स्ट किंवा इमेज हे आपल्याला समजा ट्रान्सफर करायची असेल, तर आपण फॅक्स करतो. आता फॅक्स करतो का? नाही, संपला. आता फॅक्सचा जमाना पण गेला. जर आपण मग काल म्हटलं टेलिग्रामचा जमाना गेला, तर फॅक्सचा पण जमाना गेला. आता आपण फॅक्स नाही करत. करतो, पण जे पूर्वी फॅक्स केलं जायचं ना, त्याच्या मानाने आता फॅक्सचा यूज कमी झालाय. आता आपण डायरेक्ट काय करतो? स्कॅन करतो डाटा. मोबाईलवरती स्कॅन करतो आणि आपल्या लॅपटॉपवरून तो पाठवून देतो किंवा मोबाईलवरूनच पाठवतो. WhatsAppवरून पाठवतो किंवा मेल करतो आपण. मेलमध्ये ती फाईल अटॅच करून आपण डाटा पाठवतो. हां, पण ॲक्चुअली ते फॅक्सच आहे एक प्रकारे म्हणू आपण. म्हणजे आता फॅक्स म्हटलं की पूर्वी कसं असायचं त्या पर्टिक्युलर सेंटरमध्ये जायचं. तर त्यांना सांगायचं फॅक्स करा. मग आपल्याला त्या नंबरवर फोन करावा लागतो. की आम्ही फॅक्स पाठवतोय. मग त्यांनी हे केल्यानंतर आपण तो फॅक्स पाठवतो. ही सगळी प्रोसेस. आता नाही. आता आपण काय करतो डायरेक्ट लगेच पाठवतो इन्स्टंट. आपल्याला काय दुकानात जायची म्हणजे तुमच्या त्या कॉम्प्युटर सेंटर्समध्ये जायची गरज पडत नाही. आपण डायरेक्ट करतो. आता फॅक्समध्ये काय केलंय आपण, तर इथे म्हटलं आपण कधी वापरला आपण तो फॅक्स अलेक्झांडर बेनने. हां, तर इथे ॲक्चुअली मॉडर्न टेक्नॉलॉजी ऑफ ट्रान्सफरिंग अँड रिप्रोडक्टिंग द डॉक्युमेंट्स. आता ह्या फॅक्सपेक्षा तर काय अजून वेगळं आलंय, तर 3D प्रिंटर. म्हणजे आपण आपला डाटा समजा आम्हाला माऊस प्रिंट करायचा आहे. तर माऊस स्कॅन केला आणि तो मी पाठवला आणि प्रिंटरला अप्लाय केला 3D प्रिंटरला. सेम इमेज मिळते त्याची 3D प्रिंटरला. ठीक आहे. आणि 3D प्रिंटर हे आता लेटेस्ट डिव्हाइस आहे. जी सगळीकडे वापरणार आहोत आपण. हां, म्हणजे कन्स्ट्रक्शनसाठी आता रेग्युलर कन्स्ट्रक्शन मीडिया जो होता तो गेला आता. 3D प्रिंटिंग सुरू झालं. सगळीकडे आपण करतो आणि आपण घरात पण वापरतोय. कुठे वापरतो घरात 3D प्रिंटर? 3D प्रिंटरचं कसं आहे प्रिन्सिपल, ज्याच्यामध्ये आपण रॉ मटेरियल टाकतो पावडर फॉर्मॅटमध्ये किंवा पेस्ट फॉर्मॅटमध्ये आणि आपल्याला आउटपुट मिळतं. हां, हे ॲक्चुअली कन्स्ट्रक्टिव्ह मेथड आहे ही. ते आपण कन्स्ट्रक्ट करत जातो आणि बाकी सगळ्या आतापर्यंतच्या मेथड ज्या होत्या त्या डिस्ट्रक्टिव्ह होत्या. डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे काय करत होतो आपण त्याच्यामध्ये हे तोडफोडच करत होतो ना. आता आपल्याला समजा हा सोफा बनवायचा आहे. तर तो लाकूड घेऊन त्याला शेप देऊन एक्स्ट्रा कापून टाकत होतो ना. बरोबर ना? किंवा अजून काही एखादी वस्तू आपण बनवतोय. समजा एखादं मेटलचा ऑब्जेक्ट बनवतोय. तर आपण तो काय केलं त्या लेथ मशीनला लावून ॲडिशनल पार्ट त्यातला रिमूव्ह केला, ब्लेड्स वापरून वगैरे. आता नाही. आता काय केलं आपण, मला जर हा वुडन सोफा बनवायचा असेल, तर मी सरळ भुसा वापरणार. पावडर, लाकडाची पावडर. त्याच्यामध्ये काय असेल माझा एडेसिव्ह असेल, फेविकॉल किंवा काय असेल, ग्लू काहीतरी टाकलेलं असेल आणि जो मला फॉर्मॅट हवाय त्याप्रमाणे तो प्रिंट करत जातोय. घर बांधताना पण तेच. आता घर बांधताना पण काय आपण प्लास्टर करतो किंवा वीट
बांधकाम करतो. ऍडिशनल वीट असेल तर आपण ती तोडतो आणि मग ती वापरतो. म्हणजे तोडलेली फुकट गेली. मोस्टली फुकट जाते. ह्याच्यात काय केलं आता 3D प्रिंटर्समध्ये तो जेवढा हवा तेवढंच वापरणार आहे. ऍडिशनल नाही. जेवढं आहे तेवढंच. त्यामुळे कन्स्ट्रक्शन कॉस्ट कमी होते, स्पीड वाढतो त्याचा 3D प्रिंटरचं. घरातलं एक्झाम्पल प्रथा सांगत होती काहीतरी. चकली मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कॉलेजमध्ये पण बोललो असेल, तिथे पण झालेलं आहे. चकली. चकली साच्यामध्ये आपण चकली करंजी काय झाली ही डिस्ट्रक्टिव्ह आहे. त्यामध्ये आपण ॲडिशनल काढतो ना. ते पीठ जे असतं ते काढून टाकतो. हां, पण चकलीमध्ये पण निघतं ना थोडंसं. पण ते वेस्ट मटेरियल झालं ना आपलं. पण आपण ते फुकट नाही घालत. परत टाकतो. बोल. हो, करतो ना. पण ॲक्चुअली करंजीमध्ये आपण करतानाच ते कट केलं ना. नाही आपण काय म्हणतोय, की 3D प्रिंटरमध्ये आपण ते कन्स्ट्रक्ट करताना लेयर्स वापरत जातो. आपण ॲडिशनल पार्ट काढत नाही आहोत. याच्यामध्ये काय केलं आपण ॲडिशनल पार्ट जे आहे, ते काढून टाकलं. असं एक्झाम्पल घेतलं आपण. ठीक आहे. ओके. तर फॅक्स. फॅक्समध्ये ॲक्चुअली काय आहे, तर 2 त्याच्यामध्ये हे आहेत. एक ट्रान्समीटर आहे आणि दुसरा रिसीव्हर आहे. आता ट्रान्समिटिंग एंडला काय केलंय, तुमचा सिग्नल जो आहे तो पहिला आपण स्कॅन करतो. सिग्नल सिग्नल म्हणजे तुमचा डॉक्युमेंट त्याला पहिलं स्कॅन केलं. स्कॅन केलं म्हणजे काय केलं, तो जो टेक्स्ट मटेरियल जे होतं त्याला आपण इलेक्ट्रिक फॉर्ममध्ये कन्व्हर्ट केलं. तो इलेक्ट्रिक सिग्नल पण आपण अप्लाय करणार ए टू डीला. तो डिजिटलमध्ये कन्व्हर्ट करणार आणि टेलिफोन लाईन थ्रू सिग्नल तुमचा पास होणार. रिसिव्हिंग एंडला तो सिग्नल रिसीव्ह केला. त्यानंतर तो डी टू एला अप्लाय केला आणि डी टू एल तो कुठे अप्लाय केला गेला, तो प्रिंटरला दिला आणि प्रिंटर त्याची प्रिंट काढली. हे त्याचं बेसिक आहे. आणि त्याच्यामध्ये पहिला पार्ट जो आहे तो तुमचा स्कॅनर. एक्झाममध्ये स्कॅनरवरती प्रश्न पडलेला आहे केव्हा केव्हा तरी. बघू आपण तो परत. त्याच्यामध्ये 2 टाइपचे स्कॅनर आहेत. पहिला आहे तुमचा सिलिंड्रिकल स्कॅनर आणि दुसरा आहे तुमचा रास्टर स्कॅनर. आता सिलिंड्रिकल स्कॅनर काय असतो बघा. हां. सिलिंड्रिकल स्कॅनर काय आहे? तर त्याच्यामध्ये इथे एक ड्रम आहे. हा मेन ड्रम आहे. त्या ड्रमवरती आपण डॉक्युमेंट काय करतो आपण त्याच्यावरती डॉक्युमेंट रॅप करतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण डॉक्युमेंट रॅप केलं. तो ड्रम जो आहे तर इकडे गिअर जोडलेत आपण. हे गिअर्स आहेत. आणि त्या गिअरच्या वरती ते स्कॅनिंग हेड आहे. म्हणजे आपलं कसं कन्स्ट्रक्शन आहे ऑलमोस्ट तुमचा रिओस्टॅट आहे की नाही? रिओस्टॅटला खाली ड्रम म्हणू आपण तो. वरती एक रॉड आहे. त्या रॉडच्या वरती आपण काय ठेवलंय? वायपर ठेवलंय. तो वायपर म्हणजे स्कॅनिंग हेड. खालचा जो रॉड आहे तुमचा तो रॉड म्हणजे तुमचा ड्रम आणि त्या रॉडवरती आपण पेपर रॅप केलंय. बरोबर आहे? आणि हे जे गिअर जे आहेत, हे गिअर जोडलेत आपण इथे मोटर्सला. स्टेपर मोटर वापरली आपण. वेगळी मोटर आहे थोडीशी स्टेपर मोटर. आता वर्किंग काय आहे? जेव्हा आपण हा डॉक्युमेंट इथे आता मी माझंच नाव टाकलं, आमच्याच फॅमिलीचं नाव टाकलंय. ठीक आहे. हा डॉक्युमेंट मी रॅप केला. मला हे स्कॅन करायचं. आता स्कॅन करताना हा जो ड्रम जो आहे, हा ड्रम दे बॉटल दे जरा इकडे. आता हा जो ड्रम आहे, या ड्रमवरती हा पेपर रॅप केला मी. ठीक आहे. आता ॲक्चुअली हा आडवा, हा असा यायला पाहिजे होता. कारण हा स्कॅन करताना याला पण स्कॅन करता येणार आहे. हा ड्रम आला. या ड्रमच्या वरती माझा काय आहे, तो स्कॅनर आहे ॲक्चुअली. त्याच्यामध्ये काय आहे, लाईट सोर्स आणि फोटो डिटेक्टर. ती लाईट याच्यावरती फोकस होईल. ते लाईट रिफ्लेक्ट होईल. रिफ्लेक्ट कशी होईल? तर पेपर हा मोस्टली ती इमेज जी ती ब्लॅक अँड व्हाईट आपण कन्सिडर करतो. पेपर व्हाईट, इमेज ब्लॅक. त्याच्यावर डाटा ब्लॅकमध्ये. व्हाईट असेल तर तो काय करेल? रिफ्लेक्ट करेल. ब्लॅक असेल तर त्याला ॲब्सॉर्ब करेल लाईटला. त्यामुळे आउटपुट जे आलं, व्हाईटमध्ये आउटपुट मिळालं त्याला रिफ्लेक्ट झाली. त्याला सिग्नल मिळाला 1 फॉर्मॅटमध्ये आणि ब्लॅक असेल तर देअर विल बी नो आउटपुट सिग्नल तो 0 झाला. म्हणजे असा डाटा जो स्कॅम आहे तो काय केलं? तो पेन जो आहे किंवा तो जो आपण लाईट सोर्स जो म्हटला, तो असा मूव्ह झाला. बरोबर आहे? टू अँड फ्रो. ॲट द सेम टाईम तुमचा ड्रम मूव्ह होतोय. मग एक-एक लाईन तो स्कॅन करत जातोय. आणि मग तो सिग्नल जो आहे, त्या स्कॅनिंग एंडचं आउटपुट आपण कुठे जोडलंय? आपण त्या एम्प्लिफायरला अप्लाय केलंय आणि एम्प्लिफायर तो सिग्नल पुढे कन्व्हर्ट करेल. ठीक आहे. त्याला म्हटलं आपण सिलिंड्रिकल स्कॅनर. ओके. त्यानंतर दुसरं आहे तुमचं रास्टर स्कॅनर. या रास्टर स्कॅनरमध्ये काय केलंय आपण? इथे आपण मगाचप्रमाणेच ॲक्चुअली याचं वर्किंग आहे. हां, एक आपण लेटर घेतलं इथे. या लेटरवरती आपण लाईटच्या रेज पास करतो. हा एफ घेतला. इथे हा सिग्नल ए सिग्नल जो आला, तो आउटपुटला काय आला? इथे या लाईट त्याने ॲब्सॉर्ब केली. सो देअर इज नो रिफ्लेक्शन काहीच नाही आलं. आउटपुटला काय आलं? 0 आलं. या इथे परत काय झालं? व्हाईट बॅकग्राऊंड आलं. लाईट इमिट झाली.
ती त्याने ऍब्सॉर्ब केली, म्हणजे कलेक्ट केली, कन्वर्ट केली, आउटपुट 1 ला आलं. बी रे जेव्हा आपण घेतो, तो इथे 0 आला, बाकी 1 आलं. पुढे सी ला हा 1 0 0 1 आलं. पुढे एफ ला, सॉरी, डी ला 1 0 1. मग हा जो सिग्नल जो आला, तो तुमचं काय झालं? ऍक्च्युअली आपण एका लेटरचं घेतलं. असं पूर्ण तुमच्या ह्याचं वर्डचं, लाईन, सेंटेन्सचं, लाईनचं आणि पूर्ण डाटा तुमचा स्कॅन करणार आहे. ठीक आहे? याला म्हटलं आपण रास्टर स्कॅनर. आता हे दोन्ही स्कॅनर न वापरता आपल्याला सीसीडी वापरायचं आहे. मोस्टली सीसीडी वापरतात. सीसीडी म्हणजे काय म्हटलं आपण? चार्ज कपल डिव्हाइस. आता चार्ज कपल डिव्हाइस म्हटलं म्हणजे काय आलं? ऑब्व्हियसली कॅपॅसिटर आले. कारण आपण चार्ज करतोय ना, चार्ज कशाला करतो आपण? कॅपॅसिटरला करतो. सो इट इज अ सीसीडी, चार्ज कपल डिव्हाइस. आता या सीसीडी मध्ये काय केलंय आपण? हा तुमचा ऍक्च्युअली इथे हे केलंय आपण. तो सेन्सर आहे. त्या सेन्सरमध्ये सिलिकॉन डायऑक्साइडची लेयर आहे आणि या बाजूला फोटो कंडक्टिव्ह मटेरियलचं डिपॉझिशन केलंय. म्हणजे बेस घेतलाय. बेस सिलिकॉन डायऑक्साइडचा बेस घेतला. त्याच्या एका साइडला आपण फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल, कॅडमियम सल्फाइड, सेलेनियम झालेलं आहे आपल्या एलडीएस. त्याचं पूर्ण डिपॉझिट केली, पूर्ण लेयर फॉर्म केली आणि अपोजिट एंडला आपण कॅपॅसिटर्स फॉर्म केले. ऍक्च्युअली कॅपॅसिटर्स फॉर्म केले म्हणजे काय झालं? तर ही प्लेट आली कॅपॅसिटरची एक प्लेट. मध्ये डायइलेक्ट्रिक आला आणि ही पूर्ण प्लेट जी आली, दॅट इज अ कॉमन प्लेट. म्हणजे कॅपॅसिटर C1, C2, C3 हे कॅपॅसिटर्स आहेत. त्याला एक प्लेट कॉमन आहे आणि बाकीच्या प्लेट तुमच्या इंडिव्हिज्युअल आहेत. इकडे आपण डॉक्युमेंट जो आपल्याला स्कॅन करायचा आहे, तो पेपर लावला. इकडे आपण लाईट सोर्स घेतला. इथे आपण बल्ब दाखवला. ऍक्च्युअली काय तुमचं तिथे मे बी लेझर असेल किंवा एलईडी असेल किंवा मे बी बल्ब पण असेल, वेगळ्या टाईपचा बल्ब असेल. ठीक आहे. इथून लाईट फोकस केली त्या डॉक्युमेंटवरती. डॉक्युमेंट मधून जे रिफ्लेक्ट झाली लाईट ती, तिथे ही लेन्स घेतला आपण. लेन्स का वापरला? कारण ती शार्प व्हायला पाहिजे. ती लेन्स मधून ती शार्प होऊन ती लाईट जी आहे ती या प्लेटवरती स्ट्राईक झाली. या प्लेटवर स्ट्राईक झाल्यामुळे लाईटमुळे काय झालं? तिथे चार्ज तयार झाला. म्हणजे ज्या कॅपॅसिटरच्या अक्रॉस ती लाईट जाईल, फोकस होईल, त्या कॅपॅसिटर्स मधला चार्ज व्हेरी झाला आणि तो जो चार्ज जो आहे, तो चार्ज कुठे अप्लाय केला आपण? इकडे आउटपुट सर्किटला अप्लाय. हे कॅपॅसिटर जे आहेत ते दाखवले आपण, हे जोडलेत सगळे. ते कॅपॅसिटर जोडलेत आणि प्रत्येक कॅपॅसिटर चार्जिंग आता व्हेरी होणार आणि चार्जिंग वेळेला त्याचं व्होल्टेज व्हेरी होणार आणि ते जे व्होल्टेज जे आलं अॅनालॉग फॉर्मॅटमध्ये, ते आपण पुढे अप्लाय केलं आपल्या डिव्हाइस. हे पुढच्या डिव्हाइसला म्हणजे तुमच्या मेन ट्रान्समीटरला. कारण पहिला ब्लॉक हा आहे तुमचा स्कॅनर ट्रान्समीटरचा. स्कॅनरने स्कॅन केलं आणि आता ट्रान्समीटरकडे गेलं पुढच्या प्रोसेससाठी. आता पुढची प्रोसेस काय आहे ती बघूया. ब्लॉक डायग्राम. शक्यतो स्कॅनर वगैरे एक्झाममध्ये 90% तरी येणार नाही. येणार ब्लॉक डायग्राम. ब्लॉक डायग्राम कुठल्या येतात बघा. ब्लॉक डायग्राममध्ये फॅक्सची, ब्लॉक डायग्राममध्ये रडारची, ब्लॉक डायग्राममध्ये तुमची मोबाईलची, सेलफोनची किंवा फायबर ऑप्टिकची. या 4 पैकी एक तरी कन्फर्म आहे 100%. ठीक आहे. त्यातली कुठली जास्त येते बघा. फॅक्सची पण जास्त वेळा पडलेली आहे. हां, हां. फॅक्स. काय केलं इथे? हा ट्रान्समीटर आला. हा पहिला वरचा ब्लॉक आहे ट्रान्समीटर. हा खालचा ब्लॉक तुमचा जो आहे तो कंट्रोल सेक्शन आहे. मधला मधला हा कंट्रोल सेक्शन आहे आणि हे खाली जो आहे तो रिसिव्हर आहे. ठीक आहे. आता पहिला ब्लॉक, त्याच्यात आपण ब्लॉक सगळे पूर्ण एक्सप्लेन नाही केले, शॉर्ट मध्येच नोट लिहिली आहे. ठीक आहे. पहिला ब्लॉक आहे सीसीडी. सीसीडी वापरला आपण, रेग्युलर दुसरा स्कॅनर नाही वापरला. सीसीडी, कारण सीसीडी त्या मानाने जास्त काय म्हणू आपण, त्याची इफिशियन्सी जास्त आहे. सो सीसीडी, चार्ज कपल डिव्हाइस, त्याने काय केलं? तेच मटेरियल कन्वर्ट केलं इलेक्ट्रिक फॉर्म मध्ये. तो इलेक्ट्रिक सिग्नल जो आहे तो अप्लाय केला आपण ए टू डी कन्व्हर्टरला, अनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर. So that output of CCD is converted to digital form by using A to D converter. So output of this converter is in form of 0 and 1. तो आउटपुट जे आलं ए टू डी चं, ते कुठे यायला पाहिजे? ते जाणार आहे मॉड्युलेटरला. पण मध्ये इथे एक ब्लॉक टाकला आपण, डाटा कॉम्प्रेशन सर्किट. आता डाटा कॉम्प्रेशन सर्किट काय आहे? कॉम्प्युटरला एक झिप फाईल असते, माहिती ना? म्हणजे फाईल काय करतात? कोंबतात, झिप लावतात. म्हणजे आपण बॅग भरतो की नाही, सामान कोंबतो आणि वरून बॅग भरतो. झिप लावलं म्हणजे लॉक झालं, बाहेर नाही पडणार. तसं इथे त्या कॉम्प्रेशन सर्किट काय करतो? त्या
डाटामधला एक्सेस डाटा जो असेल तो काढून टाकतो. आता एक्सेस डाटा कुठला असेल, काय आहे आपण नाही कन्सिडर. आपण म्हणतो काय असेल. तर आपण जेव्हा एखादं हे लिहितो, सेंटेन्स लिहितो किंवा एसे लिहितो, फुल स्टॉप देतो, त्यानंतर कॉमा देतो, अजून काही वेगवेगळे आपण ग्रामॅटिकल त्याच्यामध्ये सिम्बॉल्स टाकतो ना. ते सिम्बॉल्स काढले चालेल का? चालेल. का नाही चालणार? चालणार आहे. मी फुल स्टॉप नाही लिहिला. काय फरक पडणार आहे का? नाही पडणार आहे. हां, वाक्य तर आपण बऱ्याच वेळेला स्पेल मिस्टेक असलेला आपण करेक्ट वाचतो की नाही वाचताना. एखादा वाक्य शब्द उलटा असला तरी पण रीड करताना आपण नॅचरली तो प्रॉपर रीड करतो. बऱ्याच वेळा होतं असं. एखादा शब्द चुकून त्याचं हे बदललेलं असतं, उलटं-सुलटं झालेलं असतं. पण आपण फ्लोमध्ये वाचताना तो परफेक्टच वाचतो. का आपल्या ब्रेनला तो माहिती आहे काय आहे ते. ठीक आहे. त्यामुळे तसं जर असेल, तर तो काढून टाकतो डाटा त्याच्यातला. ठीक आहे. काढलं त्याने. का काढलं? कारण जेवढा डाटा कमी होईल, तेवढा स्पीड वाढणार आहे आणि तुमचं ट्रान्समिशनची कॉस्ट पण कमी होणार आहे. त्यामुळे ते आपण त्याच्यामध्ये डाटा कॉम्प्रेस केला. डाटा कॉम्प्रेस केल्यानंतर तो मॉड्युलेटरला गेला. का आपण फॅक्स कशाने करतोय? टेलिफोनने करतोय. परत लक्षात घ्या, आता काय आपण फॅक्स टेलिफोनने करत नाही. आता आपण डायरेक्ट डिजिटल कम्युनिकेशन आहे. पण टेलिफोनने केलं, तर त्याला काय हवंय तुम्हाला डाटा कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे? डिजिटल फॉर्मॅटमध्ये आहे. टेलिफोन काय आहे? एनालॉग आहे. मग आपल्याला काय हवंय तिथे मॉड्युलेटर हवाय आता. मोडेम जो काल आपण बघितला तो. तो मोडेम वापरला. मोडेमने सिग्नल आपण ट्रान्सफर केला आणि गेला टेलिफोन लाईन. कुठे गेला तो आता तो रिसीव्हरकडे गेला. आता रिसीव्हर आला. रिसीव्हरकडे हा सिग्नल जो आहे हा रिसीव्हर आहे मध्ये. ठीक आहे. आणि हा कंट्रोल सिग्नल. मगाशी मी उलटं बोललो बोलताना. हा रिसीव्हर आहे. रिसीव्हरमध्ये आता काय झालं? तिथे मॉड्युलेटरने मॉड्युलेट केलं. तो सिग्नल तो डिमॉड्युलेट करणार रिसीव्हर मधला मोडेम. तो सिग्नल डिमॉड्युलेट केल्यानंतर पुढचा जो ब्लॉक जो आहे, तो आता आहे डाटा एक्सपान्शन सर्किट. आता काय केलं? जे मगाशी आपण खाऊन टाकलं होतं. काय खाल्लं होते? कॉमा, फुल स्टॉप, क्वेशन मार्क आणि हे ते आता त्या डिजिटल सर्किटला कळतं की ते डॉट द्या. आपण कॉम्प्युटरवरती जेव्हा टाइप करतो, स्पेल मिस्टेक असेल, तर खाली रेड लाईन येते. ऑटो करेक्ट टाकलं तो डायरेक्ट करेक्ट करतो. ग्रामॅटिकल मिस्टेक असेल तर मला वाटतं ग्रीन लाईट येते. ग्रीन लाईन येते जेव्हा. बरोबर आहे? बघा करून टाइप करताना वगैरे. मग आता काय केलं त्याला आपण ऑटो करेक्ट मोड आहे ना आपल्या ह्याच्यामध्ये. ऑटो करेक्ट मोड दिला की तो बरोबर करेक्ट करतो. म्हणजे मगाशी जे डाटा खाऊन टाकलेला आता, तो आता आपण फीड केला. म्हणजे तुमच्या टेक्स्ट मधला जो डाटा गेला का? नाही गेला. फक्त आपण ट्रान्समिशनला त्याला मिनिमाइज केलं. मी इथे काय केलं, ती फाईल मगाशी झिप केली होती आपल्या कॉम्प्युटर्स मधली. ती आता अनझिप केली आणि तो डाटा आपण अप्लाय केला आता प्रिंटरला. प्रिंटर कुठला वापरतो आपण मोस्टली? मोस्टली वी हॅव टू यूज लेझर प्रिंटर, थर्मल प्रिंटर. इंकजेट प्रिंटर जो असतो, जो आपण काल परवा बघितला होता, इंक स्प्रे करतो कॉम्प्युटर्समध्ये, तो नाही वापरायचा आपल्याला. आपल्याला मोस्टली आपण लेझर प्रिंटर कारण फॅक्स म्हटल्यानंतर डायरेक्ट झेरॉक्स मशीनला जोडलेलं असतं बऱ्याच ठिकाणी. झेरॉक्स मशीनमधून ती प्रिंट काढता येते आणि झेरॉक्स मशीन हा थर्मल प्रिंटरच आहे. आणि थर्मल प्रिंटर. हे सगळं होतं. बरोबर आहे? आता मला फॅक्स करायचंय. मला आर्याला फॅक्स करायचंय. हां, आर्या मला ओळखतच नाही. आर्याचा नंबर मला मिळाला आणि मी तिला काहीतरी डॉक्युमेंट केलं पाठवलं. तर आर्या ते एक्सेप्ट करेल का? नाहीच करणार ना. आर्या ॲक्चुअली आपण जेव्हा समोर-समोर करू, ओळखच नाही आपण एकमेकांना हॅलो करणारच नाही आहोत. मग आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात पहिलं आपल्याला हॅलो करावं लागेल. हे प्रॅक्टिकली आपण करतो. जेव्हा नवीन मेंबर आपल्या WhatsApp ग्रुपवरती येतो, तेव्हा आपण म्हणतो, "हॅलो कर मला, हॅलो पाठव किंवा हाय पाठव." बरोबर ना? हॅलो किंवा हाय पाठवलं म्हणजे काय झालं? आता आपण फ्रेंड्स झालो किंवा आपल्या एकमेकांबरोबर आता कम्युनिकेशन होणार आहे आणि मग आपण डाटा पाठवतो. असंच करतो ना आपण शक्यतो. काय कोणतरी भेटला, "अरे, हा नंबर माझा नंबर आहे." मग मला आपण डायरेक्ट आपलं इन्फॉर्मेशन पाठवतो का? नाही पाठवत. सेम आहे. मग याच्यामध्ये 2 मशीन्समध्ये आपल्याला हँडशेकिंग करायचं. 2 मशीन्समध्ये आणि ते हँडशेकिंग करण्यासाठी इथे आपल्याला हा कंट्रोल सेक्शन्स वापरतो आपण. मग एकदा त्यांनी हाय कमांड दिली, फॅक्सने म्हटलं ठीक आहे, की आपण सांगतो बा मला तुम्हाला फॅक्स पाठवतोय आणि मग ते म्हटलं ठीक आहे पाठवा आणि मग तो नंबर दिलेला असतो आणि मग ते ॲक्चुअली त्याच्यानं काय होईल, कोणी कोणालाही फॅक्स पाठवेल. मी आता ट्रम्पला फॅक्स पाठवेन. बस झालं चल जाम बॉम्ब टाकलेच. मग तुझ्या ह्याच्यावर 2 बॉम्ब टाकूया आपण. मग बघ काय होतंय. ठीक आहे. असं पाठवता येईल का? नाही पाठवता येणार ना. दॅट इज नॉट पॉसिबल. बरोबर ना? हां. मोदीला पाठवता येईल का? ट्रम्पला? येईल पाठवता. कारण दोघं फ्रेंड्स आहेत ना. हां. मिस्टर डोलांड.
बरोबर ना? डोनाल्ड नाही, तो डोलांड म्हणतो. मिस्टर डोलांड. ओके. ठीक आहे. चलो. अजून. हां, तर ते हँडशेकिंग केलं जातं. हँडशेकिंग केल्यानंतर मगच तुमची प्रोसेस सुरू होते. मग इथे स्टेपर मोटर आली. स्टेपर मोटरने इथे काय केलं, लॉजिक कंट्रोल सर्किट आहे, त्याने हँडशेकिंग केलं तुमचं सिग्नल. येस कमांड आला. येस कमांड आल्यानंतर मोटर चालू होते. मी मोटरला कंट्रोल दिला जातो. मोटरला कंट्रोल दिल्यानंतर मगच तुमचं स्कॅनिंग सुरू होतं. इकडे स्कॅनिंग सुरू होईल. लाईव्ह जर असेल तुमचं, इथे स्कॅन करतोय, तिकडे पलीकडे प्रिंट होते. ॲक्चुअली असं लाईव्ह होत नाही. ठीक आहे. कारण लाईव्ह कसं होणार? मला समजा ऑस्ट्रेलियाला सिग्नल पाठवायचा. माझा मित्र ऑस्ट्रेलियामध्ये आहे. त्याला मला फॅक्स करायचं. आता ऑस्ट्रेलियामध्ये वाजले रात्रीचे 1 किंवा 2. आपल्याकडचे ते 6 तास पुढे आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये एक छोटंसं हे नाही आहे, बरंच मोठं आहे ना. त्यामुळे हां, पण तू म्हणतेस तिथे 5 तास असेल, दुसरीकडे 7 तास असतील. आपल्या इंडियामध्ये पण आपण एक 15-20 मिनिटं पाठीपुढे आहोत ना. मग तसंच आहे सेम. ठीक आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एवढंसं छोटंसं अलिबाग एवढं बेट नाहीये ना. हां, ठीक आहे. हां, मग ठीक आहे. तर एक 6 तास म्हटलं, म्हणजे आता जर मी त्यांना फॅक्स करायचं म्हटलं, तर माझं इथे फॅक्स चालू आहे. स्कॅन करतोय सगळं. पण त्यांचे तिथे ते घेणार का 2 वाजता? हां, एकदम इम्पोर्टंट मेसेज असेल तर "हो, इम्पोर्टंट आहे, लगेच घ्या ते बघा काय पाठवलं ते." तर ते करता येईल. पण शक्यतो तसं होत नाही. हां, मग डाटा तुमचा काय गेला? कुठे गेला? आत्ताच्या ह्याच्यामध्ये तेव्हा नाही. आता काय कुठे गेला डाटा? स्कॅन केलं. आता काय आपण टायमिंगचा विचार नाही करत. तो डाटा गेला, ढगात राहिला क्लाउडमध्ये. हां, तुमचं WhatsApp बंद केलं समजा 15 दिवस किंवा 10 दिवस आणि WhatsApp ऑन केलं, की हा डाटा येऊन पडतो. बरोबर ना? तो होता कुठे? तो पाठवला 10 दिवसापूर्वी. हां, मी समजा आर्याला डाळ पाठवलं, की मी समजा आलियाला पाठवलं. समजा आलियाला मला ईदचं हे करायचंय. ईद आहे अजून 20 दिवसांनी. बरोबर ना? पण 20 दिवसानंतर मी कुठेतरी बाहेर जाणार आहे. मी आताच डाटा पाठवला. हां, तर तिने काय केलं, तिचा मोबाईल समजा बंद असेल, अभ्यास करते ती ना परीक्षा म्हणून. हां, ठीक आहे. तर तिने त्या दिवशी उघडला, तर तिला तो मेसेज मिळणार आहे. जो कधी पाठवला? 10 दिवसापूर्वी पाठवला. तो आहे, क्लाउडमध्ये आहे. काही कुठे जात नाही. सगळं डाटा सेंटर्समध्ये आहे. आणि डाटा सेंटर्स आपल्या इंडियामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात सुरू होत आहेत. त्यामुळे डाटा सेंटर्सला लागणारी मॅनपॉवर हे तुम्ही आहात. ठीक आहे. आणि डाटा सेंटर्सला काम करण्यासाठी आपल्याला कॉम्प्युटरची गरज नाहीये. ठीक आहे. कशात करियर करायचं हे तुम्हाला मी मे महिन्यात सांगणार आहे. ठीक आहे. कुठे ऍडमिशन घ्यायचं. तर काय कारण नाही. हे झालं तुमचं फॅक्ट्स. ओके. घे ना. हां. पाणी नाहीये तिकडे. हां. हे डाटा सेंटरचं जे आहे हं, आपल्यासाठी म्हणजे खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे आता. ठीक आहे. तुम्हाला सांगेन नंतर सगळं काय, कशा-कशा अपॉर्च्युनिटीज आहेत. पुढे सेल्युलर रेडिओ म्हणजे सेल फोन, मोबाईल फोन नाही. मोबाईल फोन आणि सेल फोन हे ॲक्चुअली 2 वेगळे कन्सेप्ट आहेत. हां, मोबाईल फोन म्हणजे काय? तुमच्या घरामध्ये कॉर्डलेस फोन जर असेल, कॉर्डलेस फोन म्हणजे तो असा वरती लाट ठेवला जातो. हां, तो इझिली उचलून कुठेही घेऊन जाता येतो. म्हणजे समजा किचनमध्ये आई काम करते आणि आईला फोन आला, आईच्या आईचा आणि बोलायचं अर्जंट. तर तुम्ही बेडरूममधून किंवा हॉलमधून तो घेऊन जाऊ शकता. कुठे नेऊ शकता. त्याला एक ठराविक रेंज असते 10 मीटर, 15 मीटर डिपेंड्स कुठली कंपनी आहे. त्याला आपण मोबाईल फोन म्हणू शकतो. ठीक आहे. आणि आपण जो वापरतो तो काय आहे? तो सेल फोन आहे. त्याला मोबाईल फोन म्हणतो आपण कारण मोबाईलचा अर्थ काय आहे? मोबाईल म्हणजे मूव्हेबल. कुठेही घेऊन जाता येतो. आता या सेल फोनचं कन्सेप्ट काय आहे? तर सेल फोनचं कन्सेप्ट काय आहे? तर सेल केलेले असतात. आता सेल म्हणजे काय? सेलमध्ये तुम्हाला विचारलं डिफाईन सेल. तर त्याचे 3 आन्सर येतील. सेल म्हणजे काय? ह्युमन बॉडीमध्ये असतात त्या सेल. दुसरा सेल म्हणजे काय? फिजिक्स मधली सेल, बॅटरी. तिसरा सेल म्हणजे हा सेल. तर नक्की करेक्ट आन्सर काय? एका मुलाला विचारलं जातं, जोक आहे तसं. तो म्हणतो, "काय?" बायोचे सर म्हणतात, "सेल म्हणजे बॉडीमध्ये असतात ते सेल." फिजिक्सचे सर म्हणतात, की सेल म्हणजे बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक्स सर म्हणतात, सेल म्हणजे हे असं. ठीक आहे. नक्की कोणाचं खरं मानायचं? काय नाही. काय ते चुकीचं शिकवतात. बरोबर ना? बरोबर आहे. खरंच आहे. मग बरोबर. ठीक आहे. तिथे आपण सेल म्हणजे काय केलंय? तर तुमचा एरिया जो आहे, त्या एरियाचे आपण असे सेल पाडलेत. एक ठराविक एरिया असा आपण हे केलाय. तर आपण एक्झाम्पलच घेऊ पूर्ण. आपल्या अलिबागचंच एक्झाम्पल घेऊ. अलिबागचं आपण कव्हर केलं समजा. तर अलिबागचं 1-1 किलोमीटरचा एरिया आपण घेऊ डायमीटरचा. म्हणजे एसटी स्टँड हे मेन घेतलं सेंटर.
तर शक्यतो एसटी स्टँड हा शहराच्या सेंटरला असतो मोस्टली. बरोबर ना? त्यामुळे एसटी स्टँड आपण सेंटर घेतलं. तो 1 किलोमीटरचा एरिया. जे-एस-एम कॉलेजचा आपला एरिया 1 किलोमीटरचा आला. ती दुसरी सेल आली. म्हणजे समजा इथे आपण म्हटलो हा अलिबागचा एसटी स्टँडचा आला, जिथे आपण एम-टी असं म्हटलंय. हा सेल लिहिलेला मार्क म्हणजे आपण म्हणू हा ब्राह्मणआळीचा एरिया आला. ब्राह्मणआळी म्हणजे इकडचा तुमचा तळकर नगर वगैरे. हा इकडचा म्हणूया आपण की मार्केटकडचा एरिया आला. हा जे-एस-एम कॉलेजकडचा एरिया आला. या बाजूला आलो तर विद्यानगर वगैरे. इकडे गेलो आपण तर पिंपळवाट. या बाजूला आलो तर अजून कुठला तरी एरिया. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल घेऊया मुग्धाचं. मुग्धा गाडी चालवते. गाडी चालवता-चालवता फोन वापरते. पोलिसांनी पकडले की ₹1000 फाईन आहे आता. ठीक आहे. मग ती म्हणेल, "सर मी हुशार आहे. मी फोन बॅगेत ठेवेन आणि कानात लावेन. वायरलेसने कनेक्ट करेन." बरोबर ना? म्हणजे ब्लूटूथने. पण एक जर पोलिसांनी ब्लूटूथ पण तुम्हाला अलाउड नाही. म्हणजे फोनच अलाउड नाही ना. पकडणार. ठीक आहे. मग मुग्धाने काय केलं? जे-एस-एम कॉलेजमधून बाहेर पडली आणि मुग्धाला आर्याने फोन केलाय. काहीतरी पार्टी आहे 7 वाजता. "अगं कुठे आहेस तू?" मग ते काय घेतलंस का सामान? तर मुग्धा म्हणाली, "हो, नाही मी आता कॉलेजमधून बाहेर पडते. हां, मी मार्केटला जाईन आणि काय ते करायचं आपल्याला पाणीपुरी, शेवपुरीचं सामान घेईन." हां, आर्या कुठे आहे? आर्या या सेलमध्ये आहे. ठीक आहे. मुग्धा कुठल्या सेलमध्ये? या सेलमध्ये आहे. मुग्धाने काय केलं? या सेलमधून ती या सेलमध्ये गेली किंवा या सेलमध्ये. हा सेल कुठला आहे? भाजी मार्केटचा. मार्केटमध्ये गेली. मार्केटमधून ती इकडे आली. इकडून ती एसटी स्टँडकडे आली. एसटी स्टँडकडून ती सरळ इकडून बाहेर येऊन इकडे आली. बरोबर ना? म्हणजे ती या सेलमधून, या सेलमधून, या सेलमधून अशी 5-6 सेल क्रॉस करत ती आली. पण तिचा कम्युनिकेशन कुठे ड्रॉप झालं का? कंटिन्युअस कम्युनिकेशन आहे ना? नाही झालं ड्रॉप. झालं. हं. किती झालं? बघूया आपण किती होते. पण हे सगळं होताना तिला ऑब्झर्व्ह कोण करतोय? हा मेन जो आहे, अलिबाग डेपोमध्ये जो आहे बसलेला, त्याचं नाव आहे एम-टी-एस-ओ, मास्टर टेलिफोन स्विचिंग ऑफिस. तो कंटिन्युअस त्या फोनला ऑब्झर्व्ह करतो, जो मूव्हिंगमध्ये आहे. ती आता जेसम कॉलमधून बाहेर पडली. या सेलमध्ये काय आहे? त्या सेलमध्ये एक टॉवर आहे. म्हणजे हा टॉवर एम-टी-एस-ओला कनेक्ट आहे. ती आता कुठे गेली? ती आता या इकडे गेली. ती जेव्हा इकडून इकडे जायला लागली, तेव्हा या टॉवरचा सिग्नल वीक व्हायला लागला. आणि टॉवरपासून लांब जाते ना, सिग्नल वीक व्हायला लागला. आता एम-टी-एस-ओ ऑब्झर्व्ह करते, की ती कुठल्या सेलकडे मूव्ह होते, कुठल्या टॉवरची स्ट्रेंथ जास्त आहे तिला. तर त्याला कळलं, की मार्केटमधल्या टॉवरची स्ट्रेंथ जास्त आहे. मग त्याने आपोआप काय केलं, ही जी लिंक जी होती, ती त्या सेलच्या टॉवरला कनेक्ट केली. याला म्हणतात हँडशेकिंग करणं, हँडओव्हर करणं. मगाशी हँडशेक केलं तर हँडओव्हर केलं. त्याच्या हातात दिलं. बाबा हा सिग्नल तू आता पुढे करायचा. असं हे हँडशेकिंग होत जातं. हां, हँडओव्हर होत जातं आणि शेवटी ती पुढे आली. तर प्रत्येक वेळेला एम-टी-एस तुम्हाला मॉनिटर करतो. कुठली स्ट्रेंथ वीक होते आणि कुठली स्ट्रेंथ तुमची स्ट्राँग आहे. त्याप्रमाणे तुम्हाला चेंज करतो. हे चेंज होताना तो काही सेकंदासाठी इथे म्हटलंय विथिन 1/3 सेकंद हे 0.33 सेकंदसाठी तुमचा सिग्नल चॅनल हे कम्युनिकेशन ब्लॉक होतं. जाणवत पण नाही आपल्याला 0.33 सेकंद म्हणजे काहीच नाही. आपण जर रेंज म्हटलं अरे रेंजमध्ये नाही, आवाज नाही येत आहे. आवाज येत नसतो. कनेक्शन चालू असतं. ठीक आहे. फोन चालू, मग आवाज येत नाही. कारण का तो रेंजचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. फोन डिस्कनेक्ट होत नाही. फोन डिस्कनेक्ट केव्हा होईल? जर ती रेंजच्या पूर्णच बाहेर गेली तर फोन डिस्कनेक्ट होतो. आणि आपण घरामध्ये असलो तर म्हणतो ना, "अरे आवाज येत नाही." मग आपण म्हणतो मग बाहेर येतो, बाल्कनी येतो किंवा खाली येतो. तर तसं. तसं हे हँडशेकिंग केलं जातं. त्याला म्हणतात हँड ऑफ किंवा हँड ओव्हर प्रोसेस. हे असं मॉनिटर केलं जातं. आता ॲक्चुअल ब्लॉक डायग्रामकडे येऊ आपण. मोबाईलची ब्लॉक डायग्राम. काय-काय मोबाईलच्या ब्लॉक डायग्राममध्ये आहे? ट्रान्समीटर आहे. शक्यतो ही ब्लॉक डायग्राम आली तर हिला स्किप करा. हं. बघा मी लिहिता आलं तर लिहा तुम्हाला काही हरकत नाही. ट्रान्समीटर आहे. हे वरचं आपल्याला काही लिहायचं नाहीये. ते विचारत नाही आपल्याला. ट्रान्समीटर आहे, रिसीव्हर आहे, त्यानंतर इथे फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर आहे, लॉजिक युनिट आहे आणि कंट्रोल युनिट आहे. आता ट्रान्समीटर जो आहे, तो कुठला ट्रान्समीटर आहे? तर एफ-एम ट्रान्समीटर, ए-एम ट्रान्समीटर नाही. किती फ्रिक्वेन्सी आहे त्याची? त्याची फ्रिक्वेन्सी आहे 825 मेगाहर्ट्झ टू 845 मेगाहर्ट्झ. म्हणजे ऑलमोस्ट इट इज नोन एज अ मायक्रोवेव्ह फ्रिक्वेन्सी. कारण 1000 मेगाहर्ट्झ झाली की ती गीगाहर्ट्झ. गीगाहर्ट्झ म्हणजे त्याला मायक्रोवेव्ह म्हणतो. हे मोबाईलमध्ये आपण व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी यूज करतो. ठीक आहे. There are 666 channels separated by 30 kilohertz carrier obtained by the frequency synthesizer.
हा फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर तुमची फ्रिक्वेन्सी आहे ती फायनल करतो, सिंथेसाइज करतो तो किती आला पाहिजे. आणि तो सिग्नल जो आहे, द मॉड्युलेट आउटपुट इज ट्रान्समिटेड अप टू द फायनल ट्रान्समिटर फ्रिक्वेन्सी. सिग्नलची फ्रिक्वेन्सी किती घ्यायची ती फायनल केली जाते आणि तो सिग्नल जो आहे तो आपण ट्रान्समिट करतो. द आउटपुट ऑफ त्या आतमध्ये मिक्सर आहे, जो आपण काल बघितला कशामध्ये, सॅटेलाइटमध्ये. ठीक आहे. तो मिक्सर जो आहे तो आउटपुट सिग्नल पास करतो. क्लास सी पॉवर अँप्लिफायर वापरला. क्लास सी पॉवर अँप्लिफायर का वापरतोय? कारण सिग्नल तुम्हाला लॉंग डिस्टन्स पाठवायचा आहे. बरोबर ना? म्हणून त्याच्यामध्ये पॉवर अँप्लिफायर आहे क्लास सी. आणि याच्यामध्ये ऑटोमॅटिक पॉवर कंट्रोलर असतो. आता ऑटोमॅटिक पॉवर कंट्रोलर काय असतो? तर तुम्ही त्या सेलच्या वीक एरियामध्ये गेलात, तुमच्या टॉवरपासून लांब गेलात, तर काय होतं? तुमच्या त्या मोबाईलमधल्या ज्या दांड्या दिसतात म्हणतो ना आपण, उभ्या लाईन्स, ठीक आहे? स्ट्रेंथ इंडिकेटर ॲक्चुअली ती. ती स्ट्रेंथ कसली इंडिकेटर? सिग्नलची स्ट्रेंथ इंडिकेटर. ती जेव्हा जेव्हा फुल असते, 3-4 लाईन्स असतात मॅक्सिमम वरती. ती जेव्हा कमी होते, तेव्हा त्याला जास्त पॉवर लागते. कारण त्याला तेवढा एरिया कव्हर करायचा जास्त पॉवर. तो ऑटोमॅटिक पॉवर कंट्रोल हा जास्त हेवीली कंडक्ट होतो आणि जास्त पॉवर युटिलाइज करतो. आणि तो सिग्नल तुमचा मेंटेन करायचा प्रयत्न करतो. ऑटोमॅटिक पॉवर कंट्रोल. ठीक आहे. आणि हे करताना तो त्याला कसं कळणार पॉवर कमी आहे? तर तुम्ही त्या टॉवर बरोबर जेव्हा कॉन्टॅक्टमध्ये असता, त्या टॉवरकडून तुम्हाला फीडबॅक आहे. कारण लिंक आहे ना. टू अँड फ्रो तुमचा सिग्नल जातोय. टॉवरकडून त्याला सिग्नल पण मिळतोय. तो सिग्नल तो रेक्टिफाय करतो, सॅम्पल घेतो आणि आउटपुटला देऊन मग त्या सर्किटला अप्लाय करतो. त्याला कळतं की बस स्ट्रेंथ कमी आहे आणि त्याप्रमाणे त्याची ती पॉवर जी आहे ती पॉवर वाढवतो. आणि जेवढी जास्त पॉवर लागेल, तेवढं जास्त तुमचं कन्झम्पशन होणार आणि तेवढं जास्त आपल्याला त्याचा काय त्रास पण होणार. कारण जास्त हीट वाढणार तुमची. मोबाईल लवकर गरम होतो जास्त पॉवर लागली तर. ठीक आहे. तर ते तिथे होतं. त्याच्यानंतर रिसीव्हरमध्ये सिग्नल गेला. सिग्नल ट्रान्समिट केला आपण ऑटोमॅटिक पॉवर कंट्रोलने पॉवर ॲडजस्ट केली, सिग्नल ट्रान्समिट केला. रिसीव्हरने सिग्नल रिसीव्ह केला. आता सिग्नल रिसीव्ह केला, तिथे काय वापरलं आपण पहिलं? आर-एफ एम्प्लिफायर. आणि सिग्नलला एम्प्लिफाय करायचं स्ट्रेंथला. सो आर-एफ एम्प्लिफायर इज यूज्ड. त्याने सिग्नलला एम्प्लिफाय केलं. त्याची रेंज किती आहे? 870 मेगाहर्ट्झ टू 889 मेगाहर्ट्झ. तो 1 गिगाहर्ट्झ मध्ये. आता या सिग्नलला काय करायचं आपल्याला? तर त्याच्यामध्ये आपल्याला एक रिसीव्हर वापरायचा आहे, जो आपण बघितला होता आपल्या एक्झाममध्ये नाहीये. पण तो इथे ह्याच्यात रिसीव्हर आहे. तर काय त्याचं नाव आहे? त्याचं नाव आहे सुपर हेटेरोडाईन रिसीव्हर. सुपर हेटेरोडाईन प्रिन्सिपल इज यूज्ड. सुपर हेटेरोडाईनचा अर्थ काय? मिक्स करायचं. रिसीव्हरमध्ये ऑसिलेटर असतो एक लोकल ऑसिलेटर, जो आपण ह्याच्यात बघितला सॅटेलाइटमध्ये. ऑसिलेटर आणि मिक्सर. बरोबर ना? मग याच्यामध्ये काय झालं? जाऊ आपण जसं पाठी जाऊ. सॅटेलाइट कडे येऊ आपण. हा रिसीव्हर आहे सॅटेलाइटचा. याच्यामध्ये 2 वापरलेले असतात. डबल मिक्सिंग करतो आपण. त्याला म्हणायचं सुपर हेटेरोडाईन. मग त्या रिसीव्हरने काय केलं? सिग्नल घेतला, मिक्सर वापरला, लोकल ऑसिलेटर वापरलं आणि त्या सिग्नलला डाउन कन्व्हर्ट केलं. ठीक आहे. येऊ परत पाठी येऊ आपण. आपल्या पाठकडे येऊ. तो सिग्नल जो होता तो किती आहे? 890 मेगाहर्ट्झ आहे. 890 मेगाहर्ट्झ आहे. आपल्याला किती हवा आहे आउटपुटला? 20 किलोहर्ट्झ पर्यंत. ऑडिओ ना? मोबाईलमध्ये वापरतो ना आपण ऑडिओ. 20 किलोहर्ट्झ. मग 890 मेगाहर्ट्झ हा डायरेक्ट 20 किलोहर्ट्झला आपण जर कन्व्हर्ट करायला गेलो, तर मोबाईलचा ब्लास्ट होईल. फुटून जाईल सगळं. मग त्या सिग्नलला आपण सगळ्यात पहिलं एका मिक्सरने कन्व्हर्ट केलं लो फ्रिक्वेन्सीला. त्याला म्हणतो आपण इंटरमिजिएट फ्रिक्वेन्सी. किती आहे ती? ती आहे 82.2 मेगाहर्ट्झ. म्हणजे 890 मेगाहर्ट्झला खाली आणलंय 82 मेगाहर्ट्झ. फर्स्ट कन्व्हर्टरने. सेकंड कन्व्हर्टरने परत त्याला काय केलं? कन्व्हर्ट केलं आणि ती आणली आता 82 मेगाहर्ट्झ टू 10.7 मेगाहर्ट्झ. म्हणजे 890 मेगाहर्ट्झचं फायनल आउटपुट आलं 10 मेगाहर्ट्झ. ओके. आता हा जो 10 मेगाहर्ट्झचा सिग्नल जो आहे, तो काय केला आपण? तो सिग्नल आपण जेव्हा ट्रान्सफर करतो, तेव्हा काय सगळ्यात पहिली प्रोसेस केली आहे? आपण त्याला मॉड्युलेट केलंय. पहिलाच आपण चॅप्टर बघितला, पहिलाच पार्ट बघितला मॉड्युलेट. तो सिग्नल मॉड्युलेट केला होता. तो सिग्नल काय झाला आता? तो आता पहिला डिमॉड्युलेट करणार आपण. म्हणजे त्याला डिकोड करणार, डिमॉड्युलेट करणार आणि मग तो कुठे अप्लाय करणार? आपण स्पीकरला अप्लाय करणार. हां, एएफ फिल्टर आणि एएफ एम्प्लिफायरने. ठीक आहे. असं आपण ते पूर्ण कन्व्हर्जन्स करतो आणि सिग्नल लाउड स्पीकरला आपण अप्लाय केलं.
ठीक आहे. हे झालं रिसीव्हरमध्ये होतं सगळं. आणि त्या रिसीव्हरमध्ये परत काय आहे? त्याच्यामध्ये ट्रान्समीटरमध्ये काय होतं? ऑटोमॅटिक पॉवर कंट्रोल होतं. याच्यामध्ये काय येणार? याच्यामध्ये येणार ऑटोमॅटिक गेन कंट्रोल. याच्यात असेल कुठे मार्क केलं असेल. याच्यामध्ये ऑटोमॅटिक गेन कंट्रोलर आहे. गेन का पाहिजे आपल्याला? आउटपुटला एम्प्लिफायर जायला पाहिजे ना. म्हणजे आउटपुट व्होल्टेज, सिग्नल हा सफिशियंट मिळाला पाहिजे आपल्याला. फ्रिक्वेन्सी होती, पण सिग्नलचा अँप्लिट्यूड मग तो एक करायला याच्यामध्ये ऑटोमॅटिक गेन कंट्रोल असतो. तर तो गेन कंट्रोलर पण कुठे जोडलेला आहे? त्याला पण सिग्नल दिलेला आहे आपण फीडबॅक आणि सगळं. म्हणजे फीडबॅक होतंय आणि तो ऑटोमॅटिकली गेन कंट्रोल करतो त्याची सिग्नलची आणि आपल्याला आउटपुटला देतो. तो हा रिसीव्हर, ट्रान्समीटर आणि रिसीव्हर. त्यानंतर फ्रिक्वेन्सी सिंथेसायझर सर्किट आहे याच्यामध्ये. हा जो मध्ये दाखवला आपण. त्याच्यामध्ये पी-एल-एल फेज लॉक लूप नावाचं सर्किट वापरलेलं असतं. ते जे लागणाऱ्या तुमच्या फ्रिक्वेन्सी जे आहेत, सेट ऑफ फ्रिक्वेन्सी ट्रान्समीटरला लागते फ्रिक्वेन्सी, रिसीव्हरला पण लागते. कशासाठी? डाउन कन्व्हर्ट करायला. लोकल ऑसिलेटर आहे ना मध्ये 890 मेगाहर्ट्झ आपल्याला 82 मेगाहर्ट्झला आणायचंय कन्व्हर्ट. हे मायनस एफसी मायनस एफओ, एफसी 890 मेगाहर्ट्झ आणि आउटपुट किती आली? 82 मेगाहर्ट्झ. मग मधला जो एफओ जो आहे त्याची फ्रिक्वेन्सी तेवढी आली. एफसी मायनस एफओ करायचं आपल्याला. तिथे काय वापरलं आपण? पी-एल-एल फेज लॉक लूप वापर. शेवटचा लॉजिक युनिट. लॉजिक युनिट काय आलं? तर त्या मोबाईल मधलं लॉजिक युनिट. त्याच्यामध्ये जे काय आपलं सगळं आता जे असतं, काय-काय त्यांनी दाखवलं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलं इट कन्सिस्ट ऑफ मायक्रो प्रोसेसर, त्यानंतर रॉम, रॅम हे मोबाईल मधलं हार्डवेअर, लॉजिक सगळं जे आहे ते. हां, आता तो मोबाईल तुमचा कॉम्प्युटरच आहे. आणि मायक्रो प्रोसेसर सगळ्याच आहे मोबाईल. ते सगळं आलं. आणि शेवटचं आहे त्याचं कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिट काय? तर जे कीपॅड्स वगैरे जे आहे, जे आपण ॲक्चुअली प्रोसेसर वर्क कसं होणार? तर आपण सिग्नल देणार ना. डायल करणार आपण किंवा काय करणार ते सगळं कंट्रोल युनिट जे आहे ते आलं. त्याच्यामध्ये स्पीकर आला, डिस्प्ले आला, सेट ऑफ स्विचेस आले, कीपॅड आलं. आता कीपॅड म्हणजे आपण 2000चा फोन स्टडी करतोय. 2000ला स्मार्टफोन नव्हते. साधे डायलवाले कीपॅडवाले फोन होते. बरोबर ना? स्मार्टफोन कधी आले? 2010च्या आसपास आले. त्याच्या पण नंतर आले बहुतेक. ठीक आहे. त्यामुळे पहिले जे फोन जे होते ते डायलवाले फोन होते, कीपॅडवाले. आता कीपॅडवाले फोन बंद झाले. ठीक आहे. का बंद झाले? कारण कीपॅडवाल्या फोनवरती आता आपल्याला इंटरनेट नाही मिळत. बरोबर ना? त्याच्यावरती आता राघव चड्डा तिथे भांडतोय संसदेमध्ये, की ज्याच्याकडे कीपॅडवाला फोन आहे, त्याला इंटरनेटचं रिचार्ज का मारायला लावताय? का करा? कंपल्सरी का असं? असं आहे ते चालू आहे. सोडून द्या चला. याच्यावरती एडव्हांटेजेस शक्यतो नाही विचारत. शक्यतो ब्लॉक डायग्राम. तर एडव्हांटेज काय म्हटलंय आपण? फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम आहे आपला 800 मेगा टू 900. त्यामुळे 666 चॅनल्स एका वेळेला आपल्याला यूज करता येतात, एका नेटवर्कमध्ये. सेल्युलर सिस्टम युजेस फ्रिक्वेन्सी रियूज टेक्निक. हां, फ्रिक्वेन्सी रियूज करतो आपण. म्हणजे फ्रिक्वेन्सी रियूज म्हणजे काय केलं याच्यामध्ये लक्ष घ्या. हां, आता अलिबागमध्ये आपण एक फ्रिक्वेन्सी वापरली 890 मेगाहर्ट्झची. म्हणजे अलिबागच्या सायकलमध्ये वापरतो. ती सेम फ्रिक्वेन्सी आपल्याला मुंबईत वापरता येऊ शकते. मुंबईमध्ये जे कम्युनिकेशन होतंय तेव्हा तो एम-टी असो आणि ते ठरवते ना फ्रिक्वेन्सी. त्यामुळे सेम फ्रिक्वेन्सी कॅन बी रियूज. तर आता जर आपण बघितलं तर भारतामध्ये मला वाटतं काही कोटी फोन्स आहेत. बरोबर ना? एक्झॅक्ट आकडा सांगणार नाही, पण काही कोटींमध्ये फोन आहेत. आणि ते काही कोटींमधले फोन जर यूज करायचे एका वेळेला, तर फ्रिक्वेन्सीचा किती प्रॉब्लेम होऊ शकतो. फ्रिक्वेन्सी कुठली यूज करायची? म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सी रियूज करता येते. लो पॉवर ट्रान्समीटर, ऑटोमॅटिक गेन कंट्रोल, ऑटो स्विचिंग टू प्रोव्हाईड द कंटिन्युअस सर्व्हिस. कंटिन्युअस सर्व्हिस मिळते आपल्याला. ability to expansion of dividing existing cell into small cell. The typical cell system has more than 50,000 subscriber and approximately 10,000 of them use the system at a time simultaneously. हे एका सेलमध्ये 50,000 सबस्क्रायबर आहेत. एका सेलमध्ये. ठीक आहे. इमॅजिन करा सेल. हे आपण 1 किलोमीटरचा एरिया घेतला. 1 किलोमीटर नाहीये तो ॲक्चुअली 5, 10, 15, 20 किलोमीटरचा एरिया आहे. तर त्याच्यामध्ये 50,000 सबस्क्रायबर एका ह्याच्यामध्ये आहे. हे मुंबईत जर विचार केलात तुम्ही, तर मुंबईमध्ये 5 किलोमीटरच्या एरियामध्ये काही लाख लोकं राहत असतील. बरोबर ना? तर त्या सगळ्यांकडे फोन आहेत. ऑलमोस्ट सगळ्यांकडे फोन आहेत. हे 50,000 सबस्क्रायबर हे करता येतात आणि त्याच्यातले 10,000 एका वेळेला आहेत, यूज करतायत. होतोय. ठीक. मोबाईल म्हणजे काय? अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल. ऑक्सिजन आहे सध्याच्या पिढीचा. तो नसेल, रिंग नाही वाजली, तो काहीतरी एक मोमो काय मोफो मिसिंग फोमो.
हां, मिसिंग काहीतरी असं काहीतरी तो हां, मिसिंग आउट. ठीक आहे. तो एक मोठा रोग लागलाय सगळ्यांना. फोमो. रिंग नाही वाजली तासाभरात, अर्ध्या तासात, की नॅचरली आपण फोनकडे जातो. अरे काय फोन बंद पडलाय का? ठीक आहे. हे आता डोक्यात झालंय आपल्या बसलंय ते. ठीक आहे. त्याला फक्त आता काय करायला लागेल, एलॉन मस्कला सांगायला लागेल, तुमच्या डोक्यात ब्रेनमध्ये त्याचं चिप बसवायला लागेल. ती चिप बसवली की तो फोन मग त्या फोनची पण गरज नाही. चिप बसवली तर. डायरेक्ट चिप टू चिप कम्युनिकेशन. पॉसिबल आहे, पॉसिबल आहे, पॉसिबल आहे. होईल. ठीक आहे. म्हणजे माणसं विथआऊट फोन डायरेक्ट बोलतील आणि मग लोकं म्हणणार, "हा वेडा आहे की काय?" मग हे 15 वर्षापूर्वी लोकांना वाटलं असेल ना. असं वाटलं होतं का बाबा लोकं रस्त्याने चालत जातील बोलत-बोलत. त्यात काही नाहीये आणि बोलत-बोलत जातायत. काय बोलतायत मध्येच हसतायत. बरोबर ना? पण तो दुसऱ्याबरोबर बोलतोय ना. पण 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी असं जर म्हटलं असतं, असं कोणतरी चालत असेल रस्त्याने, तर म्हटलं, "हे वेडा आहे तो." अरे आता पण लोकं करतात ना. ब्लूटूथ लावून जाऊन बोलत असलो आणि आपण बोलत असलो, मग तो दुसऱ्याकडे आपल्याला बोलतो, "काय?" तर आपलं सांगायला आम्ही फोनवरती आहोत म्हणून. होतं ना असं बऱ्याच वेळा. हां, बऱ्याच वेळा होतं. माझ्या बाबतीत झालंय असं बऱ्याच वेळा. फोनवरती नाही मी फोनवरती आहे सांगतो मग फोनवरती आहे असं. ठीक आहे. ओके. पुढे काय म्हटलं सबस्क्रायबर कॅन कॅरी इन्स्ट्रुमेंट विथ देम इझिली आपल्याला कॅरी करता येतो एक्सेट्रा. नाउडेज द स्मार्टफोन विच यूज व्हेरियस ॲप्स सो इट कॅन बी यूज्ड टू परफॉर्म व्हेरियस ऑपरेशन्स अलोंग विथ द कम्युनिकेशन. सगळे ॲप्स त्याच्यामध्ये आहेत आता मोबाईल्समध्ये. सगळं. ते मोबाईल म्हणजे जीवन बनणारा प्रश्न झालेला आहे आता. तर सगळं आपलं पूर्ण आपलं सगळं आपल्याला जेवढं माहिती तेवढं आपल्या मोबाईलला माहिती आहे. हो, हो. आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढं आपल्या मोबाईलला माहिती आहे आणि तुम्ही मोबाईलमध्ये जेवढा डाटा अपलोड करताय, जेवढं तुम्ही मोबाईलचा यूज करता, तो सगळा डाटा चीनमध्ये तुमचे मोबाईल जे वापरतो ना आपण, ते चीनचे मोबाईल आहेत मॅक्सिमम. इंडियामध्ये मोबाईल तयार केला जात नाही. ठीक आहे. आपण कितीही म्हटलं मेक इन इंडिया. ठीक आहे आणि अजून काय मेक इन इंडियाच आहे ना, तेच आहे ना. मेड इन इंडिया, मेड इन इंडिया. ठीक आहे. इंडियामध्ये फक्त आपण हां, स्क्रू ड्रायव्हर आणि स्क्रू याचा यूज करतो. म्हणजे सगळे रेडी होऊन येतं. फक्त आपण तिथे स्क्रू फिट करतो. बाकी आपण स्वतः काही करत नाही. आपल्याकडे होता एक मोबाईल फोन आपल्या इंडियाचा मायक्रोमॅक्स म्हणून. बंद झाली कंपनी. त्याला बंद पाडली. Samsung आणि सगळ्या यांनी. त्यामुळे आपण म्हणतो Samsungची जगातली सगळ्यात मोठी फॅक्टरी आपल्या इंडियामध्ये मला वाटतं नोएडाला आहे. सगळ्यात मोठी जगातली. आणि आपले प्राईम मिनिस्टर सांगतात, "आम्ही जगाला मोबाईल डिस्ट्रिब्यूट करतो. आम्ही मोबाईल पाठवतो." अरे मोबाईल पाठवतो म्हणजे फक्त स्क्रू लावून पाठवतात, पॅक करून फक्त. स्वतः काहीच करत नाही आपण. आपण ॲक्चुअली या ह्याच्यामध्ये, या फील्डमध्ये आपण कुठेच नाही आहोत. ठीक आहे? हां. त्यामुळे तुम्हाला गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला मी यंग जनरेशनला गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. मी 2018 साली भाषण दिलं होतं. म्हणजे आपल्याकडे एक एआयचा प्रोग्राम झाला होता 2018 साली. आशिष पाटील नावाचा एक विद्यार्थी आलेला माझा. माझाच विद्यार्थी. तो आता अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेमध्ये मास्टर करायला गेलाय. तर त्याचा मुद्दाम सांगतो. तो कुठला आहे? तो या खिडकी कोपरकडचा आहे. तर त्याने आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक्सला होता. इन्स्ट्रुमेंटेशन त्याने घेतलं 12वी नंतर. आपल्याकडे क्लासला रेग्युलर क्लासला होता आपल्या कॉलेजला माझ्याकडे. तो पास आउट झाला चांगला. त्याने इन्स्ट्रुमेंटेशन केलं. त्यानंतर तो अ, एका रोबोटच्या कंपनीत लागला. त्याचं नाव कंपनी विसरली मी. कोबोट असं काहीतरी नाव होतं. त्याच्यात लागला होता. आणि त्याने आपल्याकडे 19ला कोरोनाच्या अगोदर आपल्याकडे एक कॉन्फरन्स घेतलेली. सेमिनार घेतला होता. आणि त्या सेमिनारमध्ये त्याने सांगितलं आणि त्या सेमिनारची सुरुवात जी होती, त्याचं इंट्रो करून द्यायचं ना, ती माझ्यावर जबाबदारी होती. आणि त्यावेळेला मी सांगितलं होतं 2018 साली, जेव्हा एआय पोरांना माहितीच नव्हतं. एआय काय आहे? ठीक आहे. तर त्यावेळेला मी एआयवरती एक 10 मिनिटाचं लेक्चर दिलं होतं. तेव्हा सांगितलं, की एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जी कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे, ती त्यावेळेला हार्डली 4 वर्षाच्या मुलाची आहे. म्हणजे 4 वर्षाचा मुलगा जे थिंक करेल, की काय करायचं आपल्याला, तेवढंच त्याची कॅपॅसिटी होती. म्हणजे 4 वर्षाचा मुलगा पायथागोरसचा थेरम नाही सॉल्व्ह करू शकत. न्यूटनचा लॉ डिफाईन नाही करू शकत. बरोबर ना? तेवढंच. मग मी तेव्हा त्यांना सांगितलेलं, की तुम्हाला गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही यंग आहात. हे अजून 10 वर्षानंतर तुम्हाला गोल्डन चान्स आहे. 2018 ला बोललेलो आहे मी ते. फक्त रेकॉर्डेड नाहीये माझ्याकडे. कारण तेव्हा मी रेकॉर्ड नव्हतं केलेलं. आणि आता 10 वर्ष म्हणजे 28 ला तुमचं एआय सगळ्यांनाच खाऊन टाकणार आहे. त्यामुळे त्यावेळेला ज्यांनी माझं ऐकलं, त्या मुलाने ऐकलं आणि त्या मुलाचं मुद्दाम कौतुक असं, की त्याने त्याच्यानंतर 2019 ला जेव्हा महामारी आली, हो ना, पॅन्डेमिक आलं कोरोनाचं. आपल्याकडे 20 ला आलं ॲक्चुअली ते. आणि त्याच्यानंतर सगळं बंद झालं होतं. त्यावेळेला त्यांनी काही हॉस्पिटल्सना रोबोट प्रोव्हाईड केले होते. त्यांनी रोबोट प्रोव्हाईड केलं हॉस्पिटल्सला. म्हणजे
नर्सेसला पण त्याचं जे काय म्हणू आपण ह्याचं कोरोनाचं हे होऊ नये म्हणून रोबोट्सने मेडिकेशन केलं होतं. आणि त्याचं नंतर तो त्या सोनी टीव्हीवरचा काहीतरी शार्क टँक काय थिंक टँक काहीतरी आहे ना, त्याच्यात हां, ते काय आहे प्रोग्राम त्याच्यामध्ये तो आला होता. त्याच्यात त्यांना काहीतरी 10,00,000चा काय 20,00,000चा त्यांना पॅकेज देईल. तर ते देतात ना काहीतरी. तर तो त्याचा एक इंटरव्ह्यू घेतला होता टीव्हीवरती त्या मुलाचा आणि तेव्हा त्याने सगळं सांगितलं आणि त्याने तेव्हा सांगताना माझं नाव मुद्दामून सांगितलं, की आम्हाला मोटिव्हेट त्याला विचारलं, "तू याच्यात कसं आलं?" त्याने सांगितलं, "आम्हाला आमच्या धोत्रे सरांनी मोटिव्हेट केलं." त्यावेळेला आम्ही ऐकलं काय सांगू आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये हे करत गेलो. आणि त्या मुलाचे रोबोट त्यांची कंपनी आहे. ते रोबोट इंडियन नेव्हीने एक्सेप्ट केलेत. हे आपल्यासाठी प्राउड मोमेंट आहे. अलिबागच्या एका मुलाच्या कंपनीचे रोबोट इंडियन नेव्ही यूज करते. ठीक आहे. आपल्या इकडचाच कार्ली खिंडीच्या खाली गाव आहे त्याचं. कोपर म्हणून, कोपर खिडकी. ठीक आहे. तिला बरोबर कळलं कुठे आहे ते. ठीक आहे. आणि तो आता एम-एस करतोय. ओके. लक्षात घ्या. तर त्याचं असं हे आहे. ओके. पुढे जाऊ आपण. हे कम्युनिकेशन आणि हे जे म्हटलंय आपण ती चिप जी बसणार आहे, ती चिप बसवायला सुरुवात केली एलॉन मस्कने. त्याच्यावर टेस्टिंग चालू आहे. न्यूरोली त्याला म्हटलंय. हां. वरती पाठवली आहे ती Starlink आणि चिप जी बसवली त्याला न्यूरोलिंक म्हटलंय. त्या न्यूरोलिंकचा एक एडव्हांटेज काय आहे, की तुम्हाला जे पॅरलाइज जे होतं किंवा काय तो डिमेन्शिया आणि एक अल्झायमर नावाचा आजार असतो. त्याच्यामध्ये आपण विसरतो काय कुठे आहेत. ते होणारच नाही. ते झाले, तरी रिकव्हरी याच्यात होणार आहे. तर हे सगळे जे आहेत डिसीज हे ब्रेनशी रिलेटेड आहेत. आणि त्या चिपमुळे ब्रेन कंटिन्यू ॲक्टिव्ह राहणार आहे. म्हणजे असं काहींचं म्हणणं आहे, की माणूस अमर होऊन जाईल. म्हणजे त्याला कसलेच आजार नाही होणार. कशामुळे? एआयमुळे. हां, एआयचं तुम्ही दात घासताय, ब्रश करताय. ब्रश करताना तुमच्या दाताला काहीतरी कुठेतरी बारीकशी कीड लागली आहे. काहीतरी प्रॉब्लेम आहे. आपण काय करतो? आपल्या लक्षातच येत नाही. आपल्याला जेव्हा दुखायला लागतं, दुखायला कधी लागतं? महिन्या 2 महिन्यानंतर. अरे दात दुखते, दात दुखते. मग आपण डॉक्टरकडे जातो. पण जेव्हा सुरुवातच झाली असेल, तेव्हा डॉक्टरला कळलं तर? डॉक्टरला कळलं तर तुम्हाला नाहीच. डॉक्टरलाच कळतंय. कसं? तुम्ही जो ब्रश करताय, तो ब्रश हा एआय बेस्ड ब्रश आहे. इलेक्ट्रिक ब्रश आहे. तर तुम्ही ब्रश करताना तुमचे ब्रिसल्स जे आहेत, ब्रिसल्स म्हणतो ना आपण त्याला, दातांच्या जे असतात त्या ब्रशला. ते ब्रिसल्स त्याच्यामध्ये सेन्सर्स आहेत. ते तुमचं पूर्ण माउथ, दात सगळे पूर्ण स्कॅन करतंय आणि तो सगळा डाटा जो आहे, तो सगळा डाटा तुमच्या डेंटिस्टच्या लॅपटॉपमध्ये फीड होतोय. म्हणजे डेंटिस्टने ओपन केलं, आर्या धोत्रे ओपन केलं. तर आर्या धोत्रेच्या दातात काय प्रॉब्लेम आहे, ते तिला लगेच दिसतं. मग ती चांगला कॉल करणार. "ये चल, तुझा फॉलोअपला यायचंय." म्हणजे तुम्हाला इनिशियल स्टेजलाच तुमचं डिटेक्ट होतंय. हेच जर कॅन्सरच्या बाबतीत झालं, होतंय ते पण चालू आहे. तर कॅन्सर पेशंट जाणारच नाही. कॅन्सरचं काय होतंय, मोस्टली 3rd स्टेजलाच कळतोय. आणि 3rd स्टेजला कॅन्सर जेव्हा कळतो, तर 3rd स्टेजला रिकव्हरी होण्याचे चान्सेस मला वाटतं की 20-30% असतील. तर तो मेडिकल सायन्सचा विषय मला माहिती नाही. 4th स्टेजला संपलं, काहीच नाही करता येत. नुसतं केमो द्यायचं, हे द्यायचं ठीक आहे. ठीक आहे. पण तो जर 1st स्टेजलाच कळला, सुरुवात झालेली कळली आपल्याला कॅन्सर झालाय म्हणून, तर 100% तुम्ही रिकव्हर होणार आहात. काहीच होणार नाही. बरोबर ना? मग हा एआयचा एडव्हांटेज आहे. आणि हे सगळं मी 2 तास बोलणार आहे, त्या मुलांच्या बरोबर. एआय. एआय काय करू शकतो? ठीक आहे. तुम्हाला यायचं असेल तर मी लिंक पाठवणार आहे. करियर काय करायचंय, कुठे करायचंय आणि एआय कसा इफेक्ट करणार आहे, ते सगळं सांगणार आहे. ठीक आहे. तर एखादी काय करेल, म्हणजे एखादा म्हणेल नाही मला सीए व्हायचंय. 12वी नंतर सायन्समधून पण सीएला जाता येतं. चार्टर्ड अकाउंटला. सीएला जॉबच नाहीये. अजून 2 वर्ष 3 वर्ष तुमचं सीएला काहीच नाही, कामच नसणार आहे. कारण सगळं काम तुमचं एआय करणार आहे. तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. मी काल ऐकलेली एक गोष्ट. हां, एका कॉन्फरन्समध्ये हां, ठिकाण पण सांगतो. पुणे महानगरपालिकेची कॉन्फरन्स होती, सेमिनार होता. त्या सेमिनारमध्ये तो एक डेटा सायंटिस्ट गेलेला सेमिनार घ्यायला आणि तो विषय निघाला. एक त्यांना काम आलं होतं. त्यांना सांगितलं हे काम करायचंय. मग त्यांना ते लाईव्ह त्यांनी करून दाखवलं एआयचा वापर करून. त्यांनी तो जो डाटा त्यांना घ्यायचं करायचं होतं सगळं. मटेरियल तयार करायचं होतं त्याचं. ते त्यांनी एआय वापरून 10 मिनिटात केलं. त्यांच्या टीमने समोर केलं लाईव्ह. म्हणजे असं नाही बाबा काहीतरी करून आणलं वगैरे नाही. समोर केलं.
10 मिनिटात ते तयार झालं. मग त्यांना विचारलं नंतर, "तुम्हाला किती वेळ?" सगळे गप्प बसला. "काय 10 मिनिटं. तुम्हाला किती काय वेळ लागला असता?" तर त्यांच्या टीम. तर मग तो टीमला आमच्या कमीत कमी 10 ते 20 दिवस लागले असते ते काम करायला आणि ते पण साधारण 70% ते 80% पूर्ण झालं असतं. पण ते काम त्या एआय मॉड्यूलने 10 मिनिटात विथ रेफरन्स हे असं आहे ना, याला हे रेफरन्स आहे म्हणून हे असं आहे. विथ रेफरन्स. तो रेफरन्स त्यातला कुणालाच माहिती नव्हता. त्याने कुठेतरी एका दुसऱ्या याचा रेफरन्स दिलेला नगरपालिकेचा. ते आपल्या त्या भारतातल्या कुठलीतरी एक होती. मला त्याचं नाव नाही एक्झॅक्टली आठवत. त्याचा रेफरन्स देऊन केलं 10 मिनिटात. मग ती जी 10 माणसं त्या टीममध्ये काम करणारी होती, त्यांना काम काय राहिलं? त्यांनी विचारलं, "आमचं काय होणार? आमचं काय होणार?" जे काम करायला 10 माणसांना 10 दिवस लागतात तरी पूर्ण होत नाही, ते काम एआय मॉड्यूल 10 मिनिटात विथ रेफरन्स प्रोव्हाईड करतं. सार्थक, बघ आता एआय काय करणार आहे? ठीक आहे? एआय काय करणार आहे? या ऐकायला एआय काय करणार आहे. नक्की बोलू आपण त्याच्यावरती. हां, आली या. रडार. शेवटचा आपला रडार. रडार शक्यतो टाका ऑप्शनला. त्याच्यातलं पल्स रडार शक्यतो एक्झाममध्ये येतं. ते आलं तर सॉल्व्ह करा. ते सोपं आहे. रडार म्हणजे काय? रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग. रेडिओ सिग्नल पाठवून आपल्याला रेंज शोधता येते. त्या ऑब्जेक्टची, टार्गेटची, जे काय असेल ते. टार्गेट पण आता जो आपण रडार बघतोय, आता चालू आहे, वॉर चालू आहे. थर्ड याच्याकडे आपण आलो. कारण मला रशिया पण काहीतरी त्याच्यामध्ये बडबडली आहे का रशिया आता. हे पुतीनने काहीतरी दम दिलाय. मग इराणची बाजू घेतली पुतीनने बहुतेक. ठीक आहे. मी मी काय पूर्ण नाही बघितलं, पण बहुतेक. हां, थोडंसं फक्त वाचलं, चाळलं फक्त नजर फिरवली. हां, तर रशिया पण उतरली आणि झालं तर मग मात्र वॉर भडकणार पुढे. ठीक आहे. आणि ट्रम्प म्हणतोय इराणला माघार घे म्हणून. इराण काय माघार घेणार नाहीये. ठीक आहे. कारण अ, अमेरिकेची गुंडगिरी आहे. अमेरिका गुंड आहे. ठीक आहे. हां, हां. तर अमेरिकेला एकदा झोपवायला लागणार आहे. ठीक आहे. आणि अमेरिकेकडे काहीच नाही राहिलेलं आहे. अमेरिका ही इकॉनॉमिकली डबघाईला गेलेली आहे. फक्त काय आपण म्हणतो ना हिंदीमध्ये म्हणे गिरा तो भी टांग ऊपर. तसंच आहे अमेरिकेचं आता, आताच्या परिस्थितीमध्ये. ठीक आहे. आहे अमेरिकेमध्ये नाही असं नाही. पण जी पूर्वीची अमेरिका जी होती तशी राहिलेली नाही आता. ठीक आहे. तसं असं तर ट्रम्पला त्या दिवशी त्यांच्या सुप्रीम कोर्टाने धमकी दिलीच ना, काय करतो तू म्हणून. बरोबर आहे? हां. चला असू द्या. तो राजकारणातला विषय आहे. आपण राजकारणात नाही जायचं. रडार, रेडिओ डिटेक्शन, रेंजिंग त्याच्यामध्ये काय करतो आपण टार्गेट जे असेल ते टार्गेट आपल्याला शोधायचं आहे. इथे एक्झाम्पल घेतलं आपण. इथे एक शिप चाललेली आहे. इथे आपलं रडार स्टेशन आहे. हे फॉर एक्झाम्पल आपण ऑब्झर्वेटरी जवळ आपलं रडार स्टेशन बसवलंय आणि आपलं जे खांदेरी-उंदेरी इथून एखादं शिप किंवा सबमरीन चाललंय. हां, तर आपल्या रडार स्टेशन काय करतंय तिथून जो सिग्नल गेला, तो सिग्नल त्या सबमरीनवरती स्ट्राईक झाला. तिथून तो परत त्याचा इको आला. तो इको आपल्या या रिसीव्हरने रिसीव्ह केला. आणि मग त्याचे डिस्टन्स त्याने फाइंड आउट केलं. आपल्याला कळलं किती लांब आहे. तर ते करण्यासाठी इथे हा फॉर्म्युला आणि वापरले ऐका. हे झालं जमिनीवरतीच असेल म्हणजे त्या लेव्हलला असेल तर. ठीक आहे. स्पेसमध्ये असेल तर काय? तर आपल्याला डिस्टन्स पण काढायचंय आणि अँगल पण काढायचंय. तर इथे हा फॉर्म्युला वापरलेला आहे. sin θ इक्वल टू A/d हाईट घेतली, ॲल्टिट्यूड आली, ही अँटेनाची हाईट आली, हा डिस्टन्स आला. हे सगळं घेऊन आपल्याला याचं प्रॉपर स्पीड स्पीड म्हणजे डिस्टन्स आणि त्याचा अँगल काढता येतो. ठीक आहे. हे रडारने काढता येतं आणि या रडारचं हे सगळं कॅल्क्युलेट करण्यासाठीच ॲक्चुअल कॉम्प्युटरचा शोध लागला होता. हे फर्स्ट कॉम्प्युटर जो होता ENIAC जो म्हटला आपण स्टडी करताना, तो रडारसाठीच वापरलेला आहे. ठीक आहे. आता रडारमध्ये 2 टाइप्सचे रडार्स आहेत. काय झालं? नंतर नंतर काढ. पाणी दे. तर पहिला जो आहे तो पल्स रडार. आता पल्स रडार म्हणजे काय केलं आपण? पल्स कंटिन्युअस नाहीये, पल्स आहे. इकडे ही पल्स पाठवली, मध्ये काहीच नाही. परत पल्स. हे मधला हे सिग्नल का मध्ये हे केलंय? तर आपण अँटेना एकच वापरली आहे. त्याच्यामध्ये डुप्लेक्ससाठी वापरलंय. तो इको जो येईल ना, सिग्नल जाऊन परत येईल ना, तो आलेला सिग्नल रिसीव्ह करण्यासाठी इथे मध्ये हे केलंय आपण. डिले केलंय मध्ये आपण ब्लँकेट. मग ही जी याला म्हटलं आपण पल्स, पल्स रडार. पल्स पाठवली, ब्लँक केलं, परत पल्स पाठवली आणि तो सिग्नल आपण रिसीव्ह करतो. दॅट इज पल्स रडार. रडारची ब्लॉक डायग्राम. ब्लॉक डायग्राम रडार तुम्हाला एक्झाममध्ये येते. बनलेली आहे. त्याच्यात काय-काय आलं? तर इथे अँटिना आली.
त्यानंतर इथे ड्युप्लेक्स सर्किट तो का वापरला आपण अँटिनाचा ट्रान्समीटर रिसिव्हर दोन्हीकडे यूज करायचं. इथे रोटरी मेकॅनिझम आहे. हे रोटरी मेकॅनिझम जोडलंय आपण डिस्प्लेच्या या मेकॅनिझमला. याला योक म्हणतात. योक. ठीक आहे. हे आणि हे सारखंच दाखवलंय बघा. म्हणजे हा जसा मूव्ह होईल ना रोटरी मेकॅनिझम तसा याच्यामध्ये सिग्नल तुमचा मूव्ह होणार आहे. रडार जर आपण जर बघितली रडारमध्ये आपल्याला एक स्पॉट मूव्ह होताना दिसतो कंटिन्युअस आणि एका पर्टिक्युलर स्पॉटला तो ब्लिंक करतो. बाकी तो कंटिन्यू मूव्ह होतो आणि एका ठिकाणी ब्लिंक करतो. तो ब्लिंक करतो म्हणजे काय? दॅट इज अ पोझिशन ऑफ टार्गेट. बरोबर आहे? ते इथे हा ट्रान्समीटर आहे. त्यानंतर मास्टर टायमिंग जनरेटर आणि हा पीपीआय डिस्प्ले या डिस्प्लेला सर्किट आहे त्याचं आणि इथे हा सुपर एटोडेंट रिसिव्हर आहे. ट्रान्समीटरने सिग्नल काय केला किती फ्रिक्वेन्सी आपण नंतर बघू जस्ट फक्त बेसिक बघू. ट्रान्समीटरने सिग्नल काय केला हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल जनरेट केलं आणि तो जनरेट करताना हा टायमिंग जनरेटर वापरला आपण किती करायचं जनरेट तो सिग्नल ट्रान्समीटरला आला. ट्रान्समीटरने सिग्नल काय केला ड्युप्लेक्स सर्किट थ्रू अँटेनाला अप्लाय केला अँटेना सिग्नल ट्रान्समिट केला. तो ट्रान्समिट केलेला सिग्नल टार्गेटवरती स्ट्राईक झाला. टार्गेटवर स्ट्राईक झाल्यानंतर तो त्याचा इको परत अँटेनाने रिसिव्ह केला. रिसिव्ह केल्यानंतर तो सिग्नल तुमचा परत ड्युप्लेक्सरला आला आणि ड्युप्लेक्सर मधून तो रिसिव्हरला गेला. रिसिव्हर कुठला आला सुपर एटोडेन मग अशी बघितला आपण तो सुपर एटोडेन डबल मिक्सिंग कारण फ्रिक्वेन्सी हाय आहे आणि मग तो सिग्नल कुठे अप्लाय केला तो आपण डिस्प्लेला दिला. हे होताना इथे तो जो सिग्नल जो आपण अप्लाय केलाय त्या सिग्नलचा एक सॅम्पल आपण याला दिलेला आहे. कारण रेफरन्स पाहिजे ना तो ब्लिंक करतो ना पॉइंट तो रेफरन्सच ब्लिंक करतो आणि त्या पर्टिक्युलर पॉइंटला आल्यानंतर तो ब्लिंक करतो. ऍक्च्युली तो मूव्ह होतोय आणि एका पॉइंटला ब्लिंक करतोय तो रेफरन्स मिळतो आपल्याला. तर तशा प्रकारे याचं वर्किंग होतं. आणि ही जी अँटेना बरोबर हे 360 डिग्री अँटेना जी रडार जी असते ही कंटिन्यू मूव्ह होत असते. तुम्ही रडारचं बघितलं असेल अँटेना पिक्चरमध्ये किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये किंवा गुगलवर जाऊन रडारच्या अँटेनाचं वर्किंग बघा ती अशी कंटिन्यू 360 डिग्रीमध्ये मूव्ह होते. कारण अँगल तुमचा कुठेही असेल ना तुमचा ऑब्जेक्ट त्याप्रमाणे ती मूव्ह होते. ट्रान्समीटर मायक्रोवेव्ह ट्यूब कारण हाय फ्रिक्वेन्सी आपल्याला ट्रान्समिट करायची मायक्रोवेव्ह ट्यूब कुठे वापरली होती आपण सॅटेलाइटमध्ये ट्रान्सपॉन्डरमध्ये मायक्रोवेव्ह ट्यूब टाईप अँप्लिफायर इज यूज म्हटलेलं आपण ठीक आहे ते वापरले इथे. त्यानंतर हा रिसिव्हर. आता याच्यामध्ये अजून मेन पार्ट आहे तुमचा डिफ्लेक्शन म्हणजे स्क्रीन. ठीक आहे स्क्रीन डिस्प्ले युनिट. त्याच्यामध्ये एक आहे तुमची डिफ्लेक्शन मॉड्युलेशन टाईप एक्झाम मध्ये शक्यतो येत नाही आलीच तर शेवटची येणार आहे. याच्यात काय केलंय फिक्स्ड आहे. या बघा हे तुमचं अर्थचं सरफेस आहे. काय झालं हे अर्थचं सरफेस आहे आणि त्याचा रेफरन्स वरती दाखवलाय आपण. म्हणजे ही तुमची ऍक्च्युली रडारची अँटेना आली तो इथे आला ट्रान्समीटर पल्सचा सिग्नल हा फिक्स आहे लक्षात घ्या. कारण हे सगळे ऑब्जेक्ट जे आहेत ते फिक्स आहेत ना. मग हे काहीतरी टॉवर दाखवलंय इथे काहीतरी डोंगर दाखवले ही झाडं दाखवली आहेत हा काहीतरी अजून मोठा माउंटन आहे. हा असंही काही नाही प्रॉब्लेम ठीक आहे. ऍक्च्युली हा येणारच नाही क्वेश्चन येणारच नाही. आपण काय घ्यायला पाहिजे ना मला तर मग आला तर मग मला सर आपलं घेतलंच नाही असं नको आहे. तर हे परमनंट आहेत सगळे हे इको आहेत ना हे परमनंट आहेत. इथून जो सिग्नल गेला ना त्याचे इको जे आले हे फिक्स आहेत परमनंट इको. इथे एअरक्राफ्ट आहे एअरशिप आहे. एअरक्राफ्ट परमनंट नाहीये तो मूव्ह होतोय. तो मूव्ह झाल्यामुळे हा टार्गेट हा जो इको जो आहे हा मूव्ह होणार आहे. म्हणजे आपल्याला काय कळलं की हा मुव्हेबल जो इको दिसतोय ते आपलं टार्गेट आहे आणि आपल्याला आपले मिसाईल्स फायर करता येतील. ठीक आहे हा एक डिस्प्ले. दुसरा दुसरा जो आहे तो टाईप बी सांगतोय बघा मला बघितलंच नाही बराच वेळ मोबाईलला सांगतो मला बघितलंच नाही बराच वेळ बघ जरा काय ठीक आहे. तोच घाबरला तोच मिसिंग याच्यामध्ये गेला. ठीक आहे. पुढे टाईप बे इंटेन्सिटी मॉड्युलेटर. हा पण एक्झाम मध्ये येणार नाहीये काय गरज नाही घ्यायची सोडून देऊ आपण त्याला स्किप करू. हा बघू आपण प्लॅन पोझिशन हा एक्झाम मध्ये येऊ शकतो. आलाच तर हार्डली 1 to 10%. ह्याच्यामध्ये काय केलंय हे कोस्ट लाईन दाखवले कोस्ट लाईन इको म्हणजे हे काय झालं हे परमनंट इक्वच आहे. हे परमनंट आहे आणि हा ऍक्च्युली 360 डिग्री तुमचा मूव्ह होतोय पूर्ण किती अँगल दाखवलं. याच्यामध्ये हा बघा हा टार्गेट आहे. हा दाखवला टार्गेट. हा टार्गेट जो आहे ना हा इथे डॉट असा पूर्ण मूव्ह होणार आहे सर्कल मध्ये सर्क्युलर फॉर्मॅट
आणि या ठिकाणी तो ब्लिंक झाला, इथे ब्लिंक झाला. मग आता आपल्याला त्या टार्गेटचं ऍक्च्युअली डिस्टन्स किती आहे? तो आहे इथे साधारण आपण म्हटलं हा, तर हा 20 मैल्स ना, हे 15 आणि 20 मैल्स म्हणजे आपल्या सेंटर पासून तो साधारण 17-18 मैल वरती आहे. किती अँगल आहे? तो 75 डिग्रीला आहे. म्हणजे तुमच्या रडार स्टेशन पासून मिलिटरी बेस कडून तो 70 मैल्स 75 डिग्री 17 मैल 75 डिग्री वरती आहे. आत्ता 6:02 6:10 पोझिशन बदलली. तो कंटिन्यूअस मॉनिटर करतोय ना. म्हणजे 6:02 नाही 6:03 लगेच तो पॉइंटर तिथे आला. त्याची पोझिशन बदलली, अँगल बदलला. हे सगळं कॅल्क्युलेट केलं जातं. किती अँगलने मूव्ह होतोय, कुठे मूव्ह होतोय आणि 6:04 आपण मिसाईल फायर केली, की 6:05 किंवा 6:06 तो ब्लास्ट होणार. तर तुम्हाला जे मिसाईल जे आहेत ते गायडेड मिसाईल्स आहेत. हे आता तुम्ही बघा वॉर चालू आहे दाखवतात. गायडेड मिसाईल त्या टार्गेटच्या पाठी जातं ते. ये ना आपण पूर्वी पकडापकडी खेळायचो ना, सेम पकडापकडी. याला पकडायचं आहे, तू कुठे पळ, मी आलोच या पाठीमागे. सेम गायडेड मिसाईल त्याला सगळं दिलेलं आहे. त्याला टार्गेट दिलेलं आहे. तो टार्गेट कुठेही घुसलं त्या पाठी जाणार आणि त्याला मारणार. गायडेड मिसाईल. हे कसं पॉसिबल आहे? त्यात रडार आहे ना. तो त्याला स्कॅन करतोय, कुठे जाईल ते आणि त्याप्रमाणे केलं. आणि त्याच्यामध्ये अजून एक गडबड. हे कशावरून मिलिटरी याचं दुसऱ्या याचं आपलं पाहू शकतं ना. हे जे तुमचं शिप जे आहे हे तुमचं आपलं पण असू शकतं, आपल्या ह्याचं पण असू शकतं. मग ते कसं कळणार फ्रेंड आहे की फो आहे म्हणून? कसं कळणार? सिग्नल दिलेलं असतं आणि आता मिलिटरी वॉरमध्ये शक्यतो प्लेन्स उडवत नाहीत. आता आपली लोकं अडकलीत तिकडे. कारण एअर ट्रॅफिक बंद आहे सध्या. ठीक आहे? हां? हो. आणले, आज आणले. हां. पण ते आणताना सांगून, बाबा प्लेन उडवायचं असेल तर सांगून उडवलं जातं. त्यांना हे करून परमिशन्स घेऊन. नाहीतर आपल्या यांनी फोन केला, "मी विमान पाठवतो, विमानात बसा आणि या." मग ती मी गाडी पाठवली, गाडीत बसा आणि या एवढं सोपं नसतं. ठीक आहे? ते फक्त आपल्याला पब्लिकला झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. आपल्याला उल्लू बनवतात. आपण उल्लू बनतो. ठीक आहे? हां, सांगितलं आणि विचारतात. म्हणजे इतर वेळेला विचारलं जातं, की तुम्ही आमच्या हद्दीत काय करताय? आणि समोरच्याचा आन्सर दिला नाही. हां, म्हणजे समजा एखाद्या जर शिप आपल्या ह्याच्यात आलं, तर त्याला विचारतात. त्याला ॲक्चुअली कव्हर करतात पूर्ण त्या एरोप्लेनला आणि त्याला उतरवतात खाली, लँड करायला लावतात. नाही लँड केलं, मारा, मारतात. आणि शेवटी सिक्युरिटी आहे ना, सेफ्टी आहे देशाची. एखाद्या प्लेननी एखादा मोठा बॉम्ब घेऊन आला, एटॉम बॉम्ब घेऊन टाकला मग? नाही. त्यामुळे पुढे जातं. त्याला नाही मग ते आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाऊन ते बघा आणि झालेलं आता रिसेंटली ह्याच्यात मी उडवतात. हां, तुमचं प्रवासी विमान आपण उडवलेले आहेत. हां, उडवतात. ठीक आहे. चला. शेवटचा कंटिन्युअस वेव्ह डॉपलर. आता डॉपलर इफेक्ट तुम्हाला फिजिक्समध्ये आहे. हां, इनकमिंग आणि आउटगोइंग त्यातला डिफरन्स जो येतो त्याला आपण डॉपलर इफेक्ट म्हणतो. बरोबर ना? तर तो हा डॉपलर आता या डॉपलर रडार्समध्ये काय केलं इथे आपल्याला इथे अँटेना आली. इथे सर्क्युलेटर म्हणजे डिप्लेक्सर. ठीक आहे. इथे तुमचा कंटिन्युअस वेव्ह ट्रान्समीटर ऑसिलेटर आहे. हा सिग्नल जनरेट करतो. या सर्क्युलेटर मधून ती पुढे अप्लाय केली गेली. ती पुढे अप्लाय केली गेली अँटेनाला. अँटेनावरून ती आपण स्पेसमध्ये टाकली. तो जो सिग्नल जो आहे त्याचा एक सॅम्पल घेऊन तो इथे दिलेला आहे डिटेक्टरला. इथे दिलाय बघा 30 डीबी डिफरन्स आहे त्याचा. म्हणजे आपण 30 डीबी डिफरन्सने तो सिग्नल त्याला फीडबॅक अप्लाय करतो. आता अँटेनाकडून जो सिग्नल रिसीव्ह झाला, इको आला, तो इथून परत या सर्क्युलेटर मधून डिटेक्टरला आला. डिटेक्टर सिग्नल डिटेक्ट केला. दोघांमधला डिफरन्स डिटेक्ट केला. सॅम्पल केलेला, रेफरन्स दिलेला आणि आलेला फीडबॅक आलेला. आणि तो सिग्नल पुढे आपण ऑडिओ एम्प्लिफायरला अप्लाय करून पुढे फ्रिक्वेन्सी काउंटरला अप्लाय करतो. आणि फ्रिक्वेन्सी काउंटर तुम्हाला त्याचा डिस्टन्स आणि सगळं फाइंड आउट करून देतो. त्याला म्हटलं आपण कंटिन्युअस वेव्ह डॉपलर रडार. कंटिन्युअस वेव्ह डॉपलर रडार आला, तर तो एक्सप्लेन करा. छोटंसंच आहे, काही हे नाही त्याचं. ॲप्लिकेशन्स सिव्हिलियन यूज्ड ॲज अ नेव्हिगेशनल एड. बरोबर ना? आपल्या कारमध्ये पण आपण रडार्स वापरतो आता. ADAS सिस्टम जी आली कारमध्ये. ADAS सिस्टम म्हणजे काय? कार ऑटोमॅटिक स्टॉप होते, ब्रेक होते समोर एखादं व्हेइकल उभं राहिलं तर. बरोबर ना? तर त्याचे आपण हे वापरू शकतो सिव्हिलियन्समध्ये. मेट्रोलॉजिकल स्टडी, क्लाउड्स
हे पाऊस पडणार की नाही पडणार त्या ढगांचा अभ्यास केला, क्लाउडचा अभ्यास केला जातो आणि सांगितलं जातं. आणि आपण म्हणतो क्लाउडच्या वरून उडू आम्ही, इथे दिसणार नाही. ठीक आहे. पोझिशन ऑफ एन्व्हायरमेंटल रिसोर्सेस, मिलिटरी ॲप्लिकेशन्स सगळे आले पुढच्या खाली. एमिंग गन्स ॲट शिप्स अँड एअरक्राफ्ट, बॉम्बिंग शिप्स अँड सिटीज इन ओव्हरकास्ट अँड नाईट. बरोबर ना, आपण सिंधू रात्रीच केलं होतं. बरोबर? हे सगळे ॲक्शन ॲक्च्युअली रात्रीच केले जातात शक्यतो. गिव्हिंग वॉर्निंग रिगार्डिंग टू अप्रोचिंग एअरक्राफ्ट, मगाशीच म्हटल्याप्रमाणे तो एअरक्राफ्ट आला तर आपण त्याला वॉर्निंग देतो. त्यानंतर डायरेक्टिंग गाइडेड मिसाईल ते पण आपण बघितलं. सर्चिंग सबमरीन्स, असिस्टिंग फायटर एअरक्राफ्ट इन लोकेटिंग अँड अटॅकिंग एनिमीज एअरक्राफ्ट इन नाईट ड्युरिंग नाईट, लँडिंग एअरक्राफ्ट अंडर पुअर व्हिजिबिलिटी कंडिशन्स. हा तर इश्यू सध्या चालू आहे. लँडिंग एअरक्राफ्ट इन पुअर व्हिजिबिलिटी. अजितदादांचं विमान पडलं. ते म्हणतात आम्हाला 200 मीटर पण दिसत नव्हतं. तर त्यावेळेला रडार वापरलं पाहिजे. पण त्यांचं असं झालं की तिथे एअर कंट्रोल सिस्टम पण नव्हती त्या एअरपोर्टवरती. असं काहीतरी बराच काहीतरी इश्यू चाललेले आहेत. तसं. ठीक आहे. येऊया आपण एक 5 मिनिटांमध्ये न्यूमरिक हे बघूया याचे. याचे न्यूमरिक पण एक्झाममध्ये येणार आहेत हां. बघूया काय-काय आहे ते. आणि मग आपण शेवटच्या चॅप्टर्सकडे जाऊ. कम्युनिकेशन. ज्युडिकेशन्स किती आहेत? 80 च्या वरती आहेत. 86 ओके. 86. ब्लॉक डायग्राम. ब्लॉक डायग्राम येऊ शकते, पडलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे कम्युनिकेशनचे टाइप्स त्या आलेल्या आहेत, 5-6 वेळा आलेल्या आहेत. त्या पण येऊ शकतात. ठीक आहे. सिटी ऑफ मॉड्युलेशन चान्सेस आहेत. हं. ते अँटेनाची हाईट वगैरे आपण काल बघितलेली. त्यानंतर हे बघा स्पेक्ट्रमचं क्वेशन एकदाच पडलेलं आहे. मॉड्युलेशन. ते तर आहे पेपरमध्ये बुक्समध्ये आहे. त्याची फ्रिक्वेन्सी बघा आणि तुम्हाला इम्पोर्टंटमध्ये दिलेले आहे. ठीक आहे. फक्त शुक्रवारी डोक्याला हात लावू नका 2 नंतर, की दिलं होतं 2:30 नंतर. दिलं होतं आणि मी केलं नाही. असं नको व्हायला. हं. हां, डिफाईन एम्प्लिट्यूड फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन्स करायचंच आपल्याला कारण क्वेशन येऊ शकतो पण जास्त नाही. इथे बघा, हा 2 वेळा क्वेशन पडलेला. आपण काल म्हटलं ना ते डिराईव्ह करायचं, एक्सप्रेशन डिराईव्ह करायचं. पण ते करा सॉल्व्ह, एक्सप्रेशन डिराईव्ह करून बघा काय येतंय ते. हां, नाहीतर मग तो सोडून द्या, स्किप करा. पण समजा एक्झाममध्ये हाच क्वेशन आला आणि रडारचा क्वेशन आला. मग मेलात ना. ठीक आहे. त्यामुळे तसं नाही करायचं लक्षात घ्या. करा, प्रॅक्टिस करा. हां. इम्पोर्टन्स ऑफ साइड बेंड्स. ओके. जास्त क्वेशन्स कुठले आलेत ते बघा. एएमएफएम वरचा एक क्वेशन येणार आहे लक्षात कुठलातरी. हां, बस. हं, हं. मॉड्युलेशन इंडेक्स बऱ्याच वेळा पडलेला आहे. इंडेक्स वरती क्वेशन आहे तुम्हाला खूप वेळा म्हणजे एएम-एफएम आणि याच्यावरती डेफिनेशन म्हणजे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता पुढे आपण जातोय सॅटेलाइटकडे. हं. तर नाहीच हे केलं आपण घेतलंय ते. डिफरन्स एक विचारलेला आहे. दोघांमधला डिफरन्स एक 9-10 पॉइंट दिलेले आहेत. 13 पॉइंट दिलेले आहेत. आपल्याला 8 पॉइंट लिहायचे 4 मार्काला. ठीक आहे. त्याने आता किती विचारले ते पण आहे महत्वाचं. नाही विचारलेलं. एक्सटेंड एडव्हांटेज अँड डिसएडव्हांटेज असं म्हटलंय. मग आता पहिले एडव्हांटेज मेन्शन करायचे आणि मग डिसएडव्हांटेज. म्हणजे तुम्ही सगळं लिहाल त्यातलं एडव्हांटेज काय डिसएडव्हांटेज कसं करणार? इथे आपण मार्क करून दिलेलं आहे. सगळे पहिले एडव्हांटेज घेतलेत, मग डिसएडव्हांटेज घेतलेत. ओके. हे सरांनी सगळं ताट रेडी करून दिलेलं आहे. फक्त ते जेवायचंय. हं. हं. कम्युनिकेशनची डायग्राम विचारली आहे रिले स्टेशनची. ट्रान्सपॉन्डर एक्झाममध्ये येऊ शकतो. हां. ट्रान्सपॉन्डर इम्पोर्टंट आहे. ॲप्लिकेशन्स आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स याच्यापैकी काहीतरी एक येईल. ॲप्लिकेशन आपण 9-10 ॲप्लिकेशन बघितलेत आपण काल. ओके. कॅरेक्टरिस्टिक्स शक्यतो नाही विचारलेलं, पण ॲप्लिकेशन विचारलेलं आहे. मॉड्युलेशन, मोडेम, एक्सप्लेन ऑफ नेसेसिटी ऑफ मॉड्युलेशन. एफएसके मोडेमची डायग्राम आली आहे. रिअल अँड पॅरलल कम्युनिकेशन. नेटवर्किंग मधला क्वेशन 100% आहे. लॅन, मॅन, वॅन किंवा मग
टॉपोलॉजी दोन पैकी एक आहे. ती कुठली? स्टार लॅन, रिंग लॅन, बस लॅन. विथ डायग्राम ड्रॉ करायची आहे ती. ओके. फायबर ऑप्टिकची ब्लॉक डायग्राम आहे. आता ब्लॉक डायग्राम करताना फायबर ऑप्टिक, रडार, फॅक्स, अजून काय सेलफोन, यातल्या 2 तरी व्यवस्थित करून ठेवा. हा 2 तरी व्यवस्थित करा आणि 2 करा आवडलेल्या, नंतर त्याच 2 एक्झाम मध्ये यायच्या. ठीक आहे. शक्यतो पेपरमध्ये एकाच याचे 2 क्वेश्चन येणार नाहीत एकाच टॉपिकवरचे, एकाच क्वेश्चन्स मध्ये. शक्यतो नाही येणार, 99% नाही येणार, ही गॅरंटी माझी. ठीक आहे. पण एक वर्ष झालं होतं असं की 3 क्वेश्चन पैकी जसा आपला पेपर टाकला ना आपण टर्मिनलला, फायनलला, तसा पेपर एक वर्ष पडलेला होता. तसं आलं आणि तुम्ही एखादा टॉपिक ऑप्शनला टाकलात, मग काय खरं नाही. ॲडव्हान्टेजेस, 4 ॲडव्हान्टेज म्हटले. हं, इथे आपल्याला 8-9 दिलेले आहेत. त्याचे ऍप्लिकेशन्स नाही पडलेले अजूनपर्यंत. ॲडव्हान्टेजेस पडलेले आहेत फक्त फायबर ऑप्टिकचे. या चॅप्टरचा याच्यातून अभ्यास करा. आता बघा, हा फॅक्टचा क्वेश्चन बऱ्याच वेळा पडले. त्या मानाने फायबर ऑप्टिक कमी पडला. फायबर ऑप्टिकचे ॲडव्हान्टेजेस विचारले. ठीक आहे. ते बघा क्वेश्चन्स मध्ये. स्कॅनरचा एकदाच प्रश्न पडलेला आहे, सीसीडीचा. सेलफोनची ब्लॉक डायग्राम विचारलेली आहे, पण त्या मानाने कमी आहे फ्रिक्वेन्सी. त्यामुळे फॅक्टची ब्लॉक डायग्राम इम्पॉर्टंट आहे. आणि रडारकडे ब्लॉक डायग्राम आहे, आलेली आहे. ही आपली कंटिन्युअस वेव्हची, पल्सची आणि पुढची डॉपलरची. ठीक आहे. त्यामुळे करून ठेवा डॉपलरची. आणि न्यूमेरिकल एक येणार आहे तुम्हाला. न्यूमेरिकल सॉल्व्ह करा. सोपे आहेत न्यूमेरिकल्स, सॉल्व्ह करा. नाही कळलं, नाही आलं तर उद्या मला फोन करा, व्हॉट्सअप कॉल करा, व्हिडिओ कॉल, तर ते आपण बघू. ठीक आहे. न्यूमेरिकल सोपं आहे, येणार आहे पण न्यूमेरिकल तुम्हाला. शेवटच्या चॅप्टर बघू आपण आणि आपलं संपलं. स्टडी ऑफ आयसीस. डायरेक्ट आपण थेरीकडे येऊ. 555 चे इम्पॉर्टंट फीचर्स. सप्लाय 5 व्होल्ट. शक्यतो हा पण क्वेश्चन नाही येणार, इम्पॉर्टंट फीचर्स. ठीक आहे. काय काय बघून घ्या. सप्लाय 5 व्होल्ट आहे. टाइम डिले आपल्याला व्हेरी करता येतो, सम सेकंड्स, मायक्रो सेकंड्स टू सेव्हरल आवर्स. ऍडजस्टेबल ड्युटी सायकल आहे त्याची. ठीक आहे. हाय आउटपुट करंट अप टू 200 मिली एम्पियर. टेम्परेचर किंवा सप्लाय डज नॉट अफेक्ट द ऑपरेटिंग कंडिशन. इट कॅन बी यूज इन बोथ अनालॉग अँड डिजिटल फिल्ड्स. हे सोपं आहे, तुम्हाला करता येणार आहे, त्याचं काही हे नाहीये. फंक्शनल डायग्राम एक्झाम मध्ये येणार आहे. काय फंक्शनल डायग्राम आपण, फंक्शनल डायग्राम मध्ये 2 कंपॅरेटर्स, थ्रेशोल्ड अँड ट्रिगर कंपॅरेटर, पोटेन्शियल डिवायडर नेटवर्क फॉर्म बाय R1, R2, R3, RS फ्लिप फ्लॉप, रिसेट ट्रान्झिस्टर, आउटपुट स्टेज आणि डिस्चार्ज ट्रान्झिस्टर. थ्रेशोल्ड अँड ट्रिगर कंपॅरेटरला काय केलं आपण, रेफरन्स व्होल्टेज अप्लाय केले बाय युजिंग द पोटेन्शियल डिवायडर नेटवर्क. P1 served as a reference potential for threshold comparator and that is connected to the inverting terminus. आणि ते किती आहे, that is a 2/3 voltage. हे 1/3 आणि हे 1/3, 2/3. आणि रिमेनिंग 1/3 ट्रिगर कंपॅरेटरला अप्लाय केला आपण, पॉईंट P2 चं. थ्रेशोल्ड कंपॅरेटरला इनपुट अप्लाय केला आपण, पिन नंबर 6 थ्रेशोल्ड, पिन नंबर 5 कंट्रोल व्होल्टेज. ट्रिगरला इनपुट अप्लाय केला आपण पिन नंबर 2 ला, त्याचं नाव आहे ट्रिगर. बरोबर ना, ट्रिगर. Threshold and trigger comparator drive the set and reset terminals of RS flip flop. त्या RS फ्लिप फ्लॉपचा आउटपुट 2 आहेत, Q and Q कॉम्प्लिमेंट. आपण Q दाखवले, ते घेतलं आपण आउटपुट स्टेजला, आउटपुट टर्मिनल्सला, टू आउटपुट स्टेज. The output of flip flop is also connected to the discharge transistor, whose collector is connected to discharge terminals. मध्ये एक ट्रान्झिस्टर घेतला आपण, रिसेट ट्रान्झिस्टर, पिन नंबर 4 ला जोडलाय, दॅट इज कनेक्टेड टू द रिसेट टर्मिनल्स ऑफ किंवा क्लिअर टर्मिनल ऑफ RS फ्लिप फ्लॉप.
कन्स्ट्रक्शन आहे. वर्किंग काय झालं, सप्लाय आपण अप्लाय केल्यानंतर 2/3 व्होल्टेज पॉईंट P1 ला डेव्हलप होईल, 1/3 व्होल्टेज पॉईंट P1 ला होईल. When potential applied to pin number 2 drops below the reference potential, that is a 1/3 VCC, trigger comparator gives a reset pulse to RS flip flop. So flip flop is in reset mode. Output of flip flop becomes 0, and due to which the output of IC becomes high because there is an inverter between the output and output stage. ठीक आहे, तो इन्व्हर्टरने त्याला 0 चं 1 ला केलं. So when trigger pulse is applied, the output of IC becomes high. Now त्या स्टेजला as output of flip flop is low, discharge transistor is in off condition, so it gives the infinite resistance to pin number 7. कारण तो ओपन आहे, तो कंडक्ट होत नाही. आता सर्किटला ऑफ करायचं, आपण ऑन केलं. आता पिन नंबर 6 plays an important role to get the IC off. That means when the potential applied to pin number 6 get more than the reference potential, that is a 2/3 VCC, comparator becomes active and gives a set pulse to the flip flop. And due to set pulse, output of flip flop becomes 1, high झाला, but due to output stage, output of IC goes to low level. म्हणजे IC आपला तर ऑफ झाला. But as the output of flip flop is high, the discharge transistor conducts and behaves like a short circuit. So it provides the short circuited path to pin number 7 and obviously to capacitor connected to pin number 7. Number 4 that is used to get the reset. The negative pulse applied to pin number 4 gives a clear pulse to RS flip flop, and due to which the output of IC get changed. That is a functional diagram. 4 मार्काला येऊ शकतो आणि पडलेल्या बऱ्याच वेळा. त्यानंतर त्याची पिन डायग्राम विचारली आहे. पिन नंबर 1 ग्राउंड, पिन नंबर 2 ट्रिगर, पिन नंबर 3 आउटपुट, पिन नंबर 4 रिसेट, 5 कंट्रोल, 5 काय कंट्रोल व्होल्टेज, 6 थ्रेशोल्ड, 7 डिस्चार्ज, 8 प्लस VCC. या सगळ्याचे आपल्याला फंक्शन्स माहिती आहेत काय आहेत, सांगायची गरज नाही ना, एक्सप्लेन करायची गरज नाही. त्यानंतर ऍप्लिकेशन्स. ऍप्लिकेशन्स एक्झाम मध्ये मला विचारतील, एक्सप्लेन द ऍप्लिकेशन ऑफ एक्सप्लेन एनी वन. तर ते 5-6 ऍप्लिकेशन आपल्याला लिहिता आले पाहिजे. मल्टी व्हायब्रेटर सगळे, त्यानंतर फंक्शन जनरेटर, टॉक्सिक गॅस अलार्म, इन्फ्रारेड ट्रान्समीटर, एक्सेट्रा एक्सेट्रा, मॉडरेटर्स वगैरे. आपल्या एक्झाम मध्ये 3 पैकी 1 तर नक्कीच आहे, 4 पैकी 1. ठीक आहे, अस्टेबल, मोनोस्टेबल, बायस्टेबल आणि मोडेम. अस्टेबल काय केलं सर्किटमध्ये आपण, पिन नंबर 8 प्लस VCC जोडलाय, पिन नंबर 4 जोडलाय प्लस VCC ला टू अवॉइड फॉल्स ट्रिगरिंग. पिन नंबर 1 ग्राउंड केलाय, पिन नंबर 5 इट इज ऑल्सो कनेक्टेड टू द ग्राउंड टर्मिनस थ्रू कॅपॅसिटर ऑफ 0.1 मायक्रोफॅरेड और 0.01. पिन नंबर 6 अँड पिन नंबर 2 दॅट इज अ थ्रेशोल्ड अँड ट्रिगर, ते शॉर्ट केलेत आणि त्याला काय केलं आपण, कॅपॅसिटर जोडलाय. त्यानंतर तो कॅपॅसिटर जोडलाय आपण पिन नंबर 7 ला थ्रू रेजिस्टर RB, and both these components are connected to the plus VCC to register RA. म्हणजे कॅपॅसिटर 6 ला जोडलाय, तो 7 ला जोडलाय RB ने, आणि तो सप्लायला पण जोडलाय थ्रू RA. असं कनेक्शन आहे त्याचं. आता वर्किंग काय, जे आपण सप्लाय ऑन करू ऍट द इनिशियल स्टेज, कॅपॅसिटर इज इन डिस्चार्ज मोड, दिसतं आपल्याला डिस्चार्ज मोडला आहे. त्यामुळे ट्रिगर इनपुट 0 आहे, सर्किटचं आउटपुट काय झालं तुमचं, हाय आलं. कारण रिसेट पल्स दिली, रिसेट पल्स मी फ्लिप फ्लॉपचं आउटपुट 0 झालं, आउटपुट स्टेज मी ICचं आउटपुट हाय झालं, आउटपुट तुमचं हाय आलं. आता या फ्लिप फ्लॉपचा आउटपुट लो असल्यामुळे ट्रान्झिस्टर जो होता डिस्चार्ज ट्रान्झिस्टर, तो ओपन कंडिशनला आला. त्यामुळे पिन नंबर 7 ऑफर्स इन्फानाइट रेजिस्टन्स. त्यामुळे हा कॅपॅसिटर जोडला गेला प्लस VCC ला थ्रू रेजिस्टर RA अँड RB. तो चार्ज होतोय. when this potential reaches to 2/3 VCC, त्या स्टेजला थ्रेशोल्ड कंपॅरेटर ऍक्टिव्ह झाला, कारण रेफरन्सला क्रॉस केलं थ्रेशोल्डच्या, आणि ICचं आउटपुट लो झालं, ICचं आउटपुट 0 ला आलं. ऍट द स्टेज आउटपुट ऑफ फ्लिप फ्लॉप इज हाय विच मेक्स डिस्चार्ज ट्रान्झिस्टर ऑन. त्याच्यामुळे कॅपॅसिटर काय झाला, इट ऑफर्स, म्हणजे तो डिस्चार्ज ट्रान्झिस्टर ऑफर्स लो रेजिस्टन्स पार्ट टू कॅपॅसिटर. तो कॅपॅसिटर या RB मधून ग्राउंड झाला, हा कॅपॅसिटरचं व्होल्टेज 0 कडे आलं. हे जेव्हा 1/3 VCC ला येईल त्या स्टेजला परत तुमचा ट्रिगर कंपॅरेटर ऍक्टिव्ह झाला, परत कॅपॅसिटरला चार्ज व्हायला लागलं, आउटपुट 0 to 1 ला आलं. ही प्रोसेस तुमची कंटिन्यू राहिली आणि आउटपुट चेंजेस इट स्टेट बाय इट्स ओन. त्याला म्हटलं आपण अस्टेबल मल्टी व्हायब्रेटर. तो जो चार्जिंग टाइम जो आहे ऑन टाइम, त्याचा फॉर्म्युला आहे 0.693 RA प्लस RBC. डिस्चार्जिंगचा फॉर्म्युला आहे 0.693 RB इंटू C. आणि या दोघांची ऍडिशन आपल्याला मिळणार आहे, ती आली ऍक्च्युअली T 0.693 RA प्लस RB इंटू C.
त्यानंतर सर्किटची फ्रिक्वेन्सी काढताना 1/T फॉर्म्युला वापरला. तो 1 हा फॉर्म्युला आला 1.449 अपॉन RA प्लस 2RB इंटू सी. सर तो 1/T घेतला. पुढे ड्युटी सायकल काढायची आपल्याला. त्याचा फॉर्म्युला आहे T(on)/T. T(on) म्हणजे आपला हा 0.693. इकडे दाखवलंय आपण. हा फॅक्टर कॅन्सल झाला 0.693. सी पण कॅन्सल झाला. राहिला फक्त RA/RB अपॉन RA प्लस 2RB. दॅट्स फॉर्म्युला इज यूज्ड टू फाइंड आउट द ड्युटी सायकल. न्यूमेरिकल आहे याच्यामध्ये, येणार आहे आपल्याला. मोनोस्टेबल मध्ये काय केलं आपण 6 आणि 7 डिस्चार्ज आणि थ्रेशोल्ड हे शॉर्ट केलेत. त्याला आपण कॅपॅसिटर जोडलाय. तो जोडलाय आपण प्लस ला थ्रू R3. ट्रिगर टर्मिनल जोडलाय आपण प्लस ला थ्रू रेजिस्टर R1 आणि इट इज ग्राउंडेड थ्रू पुश टू 1 टाइप स्विच. बाकी कन्स्ट्रक्शन आपलं मगाचप्रमाणे. पिन नंबर 4 प्लस VCC, 8 प्लस VCC, 1 ग्राउंड, 5 कंट्रोल व्होल्टेज आणि 3 आउटपुट. तर वर्किंग काय आलं, जेव्हा सप्लाय आपण ऑन करू तेव्हा ऍट द इनिशियल स्टेज पिन नंबर 2 चं व्होल्टेज हाय आलं ट्रिगर व्होल्टेज. आता त्या स्टेजला आउटपुट 0 आहे कारण ट्रिगर इनपुट हाय आहे. इथे थ्रेशोल्ड कॅपॅसिटर पण डिस्चार्ज मोडलाय. आता जेव्हा आपण हा स्विच ऑन करू त्या स्टेजला हा 0 ला आला. ट्रिगर पल्स अप्लाय केली आपण. ट्रिगर पल्स अप्लाय केल्याबरोबर आयसी ऑन कंडिशनला गेला, 0 to 1 ला आला. आयसी ऑन कंडिशन गेल्याबरोबर पिन नंबर 7 चा रेजिस्टन्स इन्फानाइट झाला. त्यामुळे हा कॅपॅसिटर जोडला गेला प्लस VCC ला थ्रू R3. याचं चार्जिंग सुरू झालं. हा चार्ज होतोय. हा 2/3 VCC ला चार्ज झाल्याबरोबर थ्रेशोल्ड कम्पेटर ऍक्टिव्ह होईल. थ्रेशोल्ड कम्पेटर ऍक्टिव्ह झाला आणि आउटपुट काय झालं त्या स्टेजला 0 झालं. त्यानं सेट पल्स अप्लाय केली. आउटपुट 0 झालं. कॅपॅसिटर डिस्चार्ज झाला 0 ला आला. परत चार्ज केव्हा होणार, जेव्हा आपण ट्रिगर पल्स देऊ. ट्रिगर पल्स जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आयसी आहे त्या स्टेजला राहिला. स्टेज कुठली, ऑफ स्टेज. याच्यामध्ये ऑफ स्टेज इज अ स्टेबल स्टेट आणि ऑन स्टेज इज अ अनस्टेबल. आफ्टर कम्प्लिशन ऑफ दॅट टाइम कुठला, हा जेवढा चार्ज वाला टाइम लागेल तो किती आहे, दॅट इज 1.1 RC. तेवढा टाइम पर्यंत काय होईल, तुमचा आयसी ऑन राहील. आफ्टर कम्प्लिशन ऑफ दॅट टाइम पिरियड इट विल गेट ऑफ. दॅट इज अ मोनोस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. मोनो म्हणजे 1 एक स्टेट स्टेबल आहे. पुढे बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. बाय म्हणजे 2 स्टेट आपल्या इथल्या स्टेबल आहे. काय केलं सर्किटमध्ये, पिन नंबर 2 ट्रिगर इनपुट ती जोडली प्लस VCC ला. ऍक्च्युअली पिन नंबर 2 ला आपल्याला निगेटिव्ह दिलं तर तो ट्रिगर पल्स मिळणार आहे आणि पिन नंबर 6 ला आपल्याला हाय व्होल्टेज द्यायची आहे, 2/3 व्होल्टेज. तर ती आपण ग्राउंड केली आहे. दोन्हीकडे आपण ते उलट जोडले, बरोबर. पुढे काय केलंय, 8415 फंक्शन सेम त्याचं सगळं आता बघितलं त्याच. आता आयसी ला आपल्याला स्टेट द्यायची आहे, पल्स द्यायची आहे. ट्रिगर पल्स मी काय केली, पिन नंबर 2 ला निगेटिव्ह पल्स अप्लाय केली. 1/3च्या खाली यायला पाहिजे ना. ती निगेटिव्ह पल्स अप्लाय केल्याबरोबर फ्लिप फ्लॉपची स्टेट बदलली आणि आयसी स्टेट काय झाली, तो ऑन ला गेला. आयसी ऑन झाला, स्टेबल झाला. आता कारण तो फ्लिप फ्लॉप आहे, तो स्टेबल झाला. आता आपल्याला आयसी ची स्टेट बदलायची आहे. आता काय, तो एकदा तो 1 वरती गेलाय ना, आउटपुट ऑफ फ्लिप फ्लॉप बिकम्स 1. तो आपल्याला 0 करायचं. स्टेट बदलला काय केली आपण आता आपण थ्रेशोल्ड पल्स अप्लाय करतोय. ती थ्रेशोल्ड पल्स काय अप्लाय केली, ती पॉझिटिव्ह द्यायची, 2/3 VCC द्यायचं. तर पॉझिटिव्ह पल्स अप्लाय केली की आयसीचा आउटपुट हाय वरून लो ला येणार. म्हणजे आयसी कुठल्या मोडला गेला, आता रिसेट मोडला गेला. म्हणजे पिन नंबर 2 च्या पल्सला काय म्हणणार आपण, सेट. आणि पिन नंबर 6 च्या पल्सला म्हणणार आपण रिसेट. पिन नंबर 2 ऍक्च्युअली कुठे जोडली आपण, इंटरनली जोडली आपण रिसेटला, फ्लिप फ्लॉपच्या आतल्या. आणि पिन नंबर 6 आपण जोडली आहे सेटला. पण बिकॉज ऑफ दिस एक्सटर्नल इनपुट पिन नंबर 2 ला जी आपण पल्स दिली त्यामुळे आयसी सेट मोडला गेला. पिन नंबर 6 ला पल्स दिली त्यामुळे आयसी रिसेट मोडला गेला. सो दॅट इज अ बायस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. शेवटचा आपला फ्रिक्वेन्सी शिफ्ट किंग, हा इम्पॉर्टंट आहे, हा एक्झाम मध्ये पडतो. हा बेसिकली अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर आहे. सर्किट अस्टेबलचं आलं, फक्त त्याला काय केलं, अलॉंग विथ सप्लाय इथून आपण मॉड्युलेटिंग सिग्नल जो आपल्याला मॉड्युलेट करायचा आहे, त्याची फ्रिक्वेन्सी शिफ्ट करायची, तो आपण त्याला अप्लाय करतो. तो कसा अप्लाय केला, इथे आपण जोडलेला आहे ट्रान्झिस्टर, तो आहे तुमचा PNP ट्रान्झिस्टर. त्याला निगेटिव्ह पल्स द्यायला पाहिजे. इथे इनपुट सिग्नल आपण अप्लाय केलं. जेव्हा इनपुट सिग्नल तुमचं 1 असेल, ठीक आहे, when digital data input is high, इनपुट सिग्नल जेव्हा हाय असेल तेव्हा ट्रान्झिस्टर तुमचा ऑफ मोडला गेला. कारण तो PNP आहे ना, निगेटिव्ह पल्स द्यायला पाहिजे. आपण पॉझिटिव्ह पल्स दिली, तो ऑफ कंडिशनला गेला. त्यामुळे हे पूर्ण सर्किट काय झालं, दॅट बिहेव लाईक अ ओपन सर्किट.
त्यावेळेला फक्त हा R1, R2 आणि C1 हेच फक्त तुमचं सर्किटमध्ये आलं आणि त्याच्यामुळे जी फ्रिक्वेन्सी आली तिला म्हटलं आपण FO आणि ती किती आली? ती साधारणपणे आपण ॲडजस्ट करणार आहोत व्हॅल्यू ऑफ दॅट R1 R1, R2 and C ॲडजस्ट केली इन सच अ वे दॅट आउटपुट फ्रिक्वेन्सी विल बी 1270 हर्ट्ज और 2025 सॉरी 2225 हर्ट्ज. कारण 2 सेट आहेत ना फ्रिक्वेन्सीच्या मॉड्युलेटर्समध्ये 1070, 1270, 2025 आणि 2225. त्यातली 1 ची फ्रिक्वेन्सी सेट झाली. आता जेव्हा इनपुट सिग्नल लो असेल, तेव्हा काय झालं? हा ट्रान्झिस्टर आता ॲक्टिव्ह मोडला आला. त्यामुळे हे पूर्ण सर्किट जे आलं, हे याच्या अक्रॉस आलं. म्हणजे आर-सी इज इन शंट विथ R1. ती जी व्हॅल्यू जी आहे, टोटल रेझिस्टन्स त्या दोघांचा, तो काढला आपण R1 इंटू RC अपॉन R1 प्लस RC. पोटेन्शियल शंट मधला फॉर्म्युला आला ते. आणि मग आता तुमचा FO जो आला हा 1.44 इन ब्रॅकेट RT प्लस 2RT. फॉर्म्युला तोच, फक्त इथे R1 गेला आणि RT आला. मग आता इथे ते RT ची व्हॅल्यू अशी ऍडजस्ट करायची की आउटपुट फ्रिक्वेन्सी किती आली पाहिजे? इट विल बी 1070 हर्ट्ज और इट विल बी 2025 हर्ट्ज. दॅट इज अ FSK मोडेम. आता क्वेश्चन काय तो बघा, एक्सप्लेन द वर्किंग ऑफ FSK मोडेम आलं, वर्किंग विचारलं तर 555 काढायचंय. आणि राईट नोट ऑन मोडेम म्हटलं तर तो काढायचा आपल्याला ब्लॉक डायग्राम कम्युनिकेशन मधली. ठीक आहे, लक्षात घ्या काय आलं. पुढे पल्स पोझिशन मॉड्युलेटर, याच्यामध्ये सिग्नल जो आहे मॉड्युलेटिंग सिग्नल तो आपण पिन नंबर 5 ला अप्लाय करतो कंट्रोल व्होल्टेजला आणि त्या कंट्रोल व्होल्टेजमुळे तुमची वीट जी आहे कारण व्होल्टेज व्हेरी झालं कुठलं रेफरन्स व्होल्टेज, त्यामुळे कॅपॅसिटर चार्जिंग डिस्चार्जिंग व्हेरी होणार, त्यामुळे तो टी व्हेरी होणार म्हणजे पल्स व्हेरी झाला याच्यामध्ये, त्याला म्हटलं आपण पल्स पोझिशन मॉड्युलेटर. दुसरं आहे पल्स विड. इथे पण तसंच वर्किंग आहे त्याचं, ते फक्त बघून घ्या काय आहे ते. पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेटर्स मध्ये काय केलं ते की बघा सर्किटमध्ये, फक्त ते वेगळं सर्किट आहे. याच्यामध्ये आपण तुमचा सिग्नल मॉड्युलिंग सिग्नल साइन वेव्ह आणि सप्लाय हे सुपर कंपोज करतो आपण, ज्याच्यावरती आपण त्याची मॉड्युलेटिव्ह वेव्ह त्याच्यावरती घेतलंय आपण, सुपर कंपोज म्हणतो आपण त्याला. आणि मग त्या सिग्नल प्रमाणे याच्याप्रमाणे इथे तुमचं अँप्लिट्यूड वाढलं, फ्रिक्वेन्सी जी होती फ्रिक्वेन्सी सेम राहिली, कारण पल्स अँप्लिट्यूड मॉड्युलेटर आहे जे आपण काल बघितलं होतं, अँप्लिट्यूड मॉड्युलेटर आणि फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटर. याच्यामध्ये सिग्नल जो आहे त्या सिग्नलचा अँप्लिट्यूड वाढला आणि इथे हा मिनिमम कडे आला. म्हणजे काल जे आपण AM आणि FM स्टडी केलं होतं, AM मध्ये कॅरियरचा अँप्लिट्यूड वाढलं आणि FM मध्ये कॅरियरची फ्रिक्वेन्सी वाढली होती. त्या पल्स अँप्लिट्यूड मध्ये इथे अँप्लिट्यूड ऑफ कॅरियर व्हेरीज विथ द मॉड्युलेटिंग सिग्नल. त्यानंतर पुढचं आहे 741, त्याचे इम्पॉर्टंट फीचर्स आपल्याला माहिती आहेत, त्याची पिन डायग्राम माहिती आहे, ओपॅम झालेली आहे, ऑफसेट नल पिन नंबर परवा बघितली आपण ती ओपॅम मध्ये. ऍप्लिकेशन कंपॅरेटर्स ऍप्लिकेशन आपण परवा बघितलेलं आहे, इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंग कंपॅरेटर झालेलं आहे. फोटो रिले, आता याच्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन विचारतील, असं स्पेशल फोटो रिलेचा एकदाच प्रश्न पडलेला आहे. ऍप्लिकेशन काही विचारतील, मग तुम्ही कुठले ऍप्लिकेशन लिहू शकता, साइन चेंजर स्केल चेंजर वगैरे असे. आता फोटो रिले मध्ये काय केलं आपण, 2 पोटेन्शियल डिवायडर फॉर्म केलेत. R3 and R4 गिव्ह द फिक्स पोटेन्शियल. R1 and R4 मधला R2 हा LDR आहे, त्यामुळे LDRचं पोटेन्शियल ऍज पर द लाईट व्हेरी होणार. सो दॅट इज ऍक्च्युअली इनपुट पोटेन्शियल. आणि R4 सेकंडचं व्होल्टेज आलं त्याला म्हटलं आपण रेफरन्स पोटेन्शियल, हे ते फिक्स आहे. आता वर्किंग काय झालं, जेव्हा आपण लाईट फोकस करू तेव्हा लाईट फोकस नंतर LDRचा रेजिस्टन्स कमी झाला. तो कमी झाल्यानंतर तो कुठे जोडला आपण इन्व्हर्टिंगला. मग याच्यामध्ये हा कंपॅरेटर जो आहे हा इन्व्हर्टिंग मोड आहे, ते मेन्शन करायला लागेल. आपण इन्व्हर्टिंगला इनपुट अप्लाय केले, नॉन इन्व्हर्टिंगला रेफरन्स दिलाय, त्यामुळे तो इन्व्हर्टिंग मोड मध्ये वापरला आपण. जेव्हा इन्व्हर्टिंगचं इनपुट व्होल्टेज लो होतं तेव्हा आउटपुट काय येतं त्याचं हाय येणार, बरोबर ना. हा लो झाला ना, रेफरन्स पेक्षा हे व्होल्टेज कमी झालं, सॉरी कमी झालं, त्याचा आउटपुट लो आला, हाय नाही झालं, लो झालं. इथे आउटपुट लो आलं तेव्हा इन प्रेझेन्स ऑफ लाईट, बरोबर. प्रेझेन्स ऑफ लाईट मध्ये हे व्होल्टेज तुमचं लो आहे, रेफरन्स पेक्षा कमी आहे, रेफरन्स जास्त आहे, त्यामुळे इकडे आउटपुट तुमचं लो आलं. हा ट्रान्झिस्टर तुमचा ऑफ कंडिशनला राहिला आणि त्यावेळेला रिले ऑफ कंडिशनला. जेव्हा ही लाईट आपण ब्लॉक करू, तर उलट म्हटलं आपण, उलट बोललो आपण, उलट बोललो बरोबर आहे. जेव्हा आपण लाईट फोकस करू तेव्हा इथला रेजिस्टन्स तुमचा काय आहे, लो आला, पोटेन्शियल ड्रॉप पण लो आलं, त्या लो व्होल्टेजला आपण हाय मध्ये कन्वर्ट केलं कंपॅरेटरने. आता आउटपुट हाय आलं, ट्रान्झिस्टर कंडक्ट झाला, रिले एनर्जाइज झाला.
बरोबर आहे. म्हणजे लाईट मध्ये रिले तुमचा एनर्जाइज झाला. आता लाईट ब्लॉक केली, लाईट ब्लॉक केल्यानंतर ह्याचा रेजिस्टन्स वाढला एडीआरचा, त्याचा पोटेन्शियल वाढलं. आता तुमचं इनपुट व्होल्टेज रेफरन्स पेक्षा वाढलं, त्यामुळे आउटपुट काय झालं आता आता लो आलं, निगेटिव्ह आलं. बरोबर ना, हे वाढलं ना. इन्व्हर्टिंग व्होल्टेज हाय असेल तर आउटपुट व्होल्टेज लो येणार, लो असेल तर हाय येणार. मग अशी लो होतं ना इनपुट रेफरन्स पेक्षा, तेव्हा लाईट मध्ये ते लो होतं. एलईडी तुमचा सॉरी ट्रान्झिस्टर तुमचा ऑन झाला, रिले ऑन झाला. आता काय झालं, लाईट रिमूव्ह केली आपण, एलडीआरचा रेजिस्टन्स काय झाला, इन्फानाइट झाला, हाय झाला, तिथला ड्रॉप वाढला, त्यामुळे ते व्होल्टेज रेफरन्स पेक्षा हाय झालं, त्यामुळे आउटपुट व्होल्टेज लो आलं. कम्पेअर्ड आउटपुट लो आलं. काय झालं आर्या, कन्फ्युज होते का? हा, कंपॅरेटरला काय झालं, इन्व्हर्टिंग कंपॅरेटरला इनपुट व्होल्टेज तुमचा रेफरन्स जास्त असेल तेव्हा आउटपुट लो येतं. बरोबर आहे, परवा बघितलंय, ती परवा नव्हती नेमकी, बरोबर आहे, ओपॅम्पच्या वेळेला तिने व्हिडिओ पण पाहिले नाही याचा, म्हणून ती कन्फ्युज झाली. हा, इनपुट व्होल्टेज तुमचं जे आहे, इफ इट इज अ लेस दॅन रेफरन्स व्होल्टेज, आउटपुट काय आलं, हाय आलं. इफ इनपुट व्होल्टेज इज मोर दॅन रेफरन्स व्होल्टेज, इन्व्हर्टिंग कंपॅरेटर, आउटपुट काय झालं, लो आलं. आता इथे पण काय झालं, इनपुट व्होल्टेज लाईट असेल तेव्हा ते लो होणार आहे, रेजिस्टन्स कमी झाला लाईट मध्ये, पोटेन्शियल ड्रॉप कमी झाला, इनपुट व्होल्टेज इज लेस दॅन रेफरन्स व्होल्टेज, आउटपुट ऑफ कंपॅरेटर बिकम्स हाय. ट्रान्झिस्टर ऑन झाला, रिले ऑन झाला, लाईट रिमूव्ह केली, रेजिस्टन्स वाढला, ड्रॉप वाढला, त्या एलडीआरच्या अक्रॉसचं व्होल्टेज रेफरन्स पेक्षा हाय झालं, आउटपुट लो झालं, तो ट्रान्झिस्टर ऑफ कंडिशनला आला. ट्रान्झिस्टरचं आणि रिलेचं ऑपरेशन जे आहे हे लाईटवर डिपेंड्स आहे, म्हणून त्याला म्हटलं आपण फोटो रिले. अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर काय केले, परत तो कंपॅरेटर आला, त्याला रेफरन्स व्होल्टेज आपण पॉझिटिव्हला अप्लाय केलं, कारण ते फिक्स व्होल्टेज आहे, R2 आणि R3 अक्रॉसचं व्होल्टेज इज अ फिक्स व्होल्टेज, दॅट इज अ रेफरन्स व्होल्टेज. दुसरं निगेटिव्ह फीडबॅक आपण कॅपॅसिटरला अप्लाय केलं. वर्किंग काय आलं, जेव्हा इनिशियली हे व्होल्टेज 0 असेल, आउटपुट तुमचं काय झालं, सप्लाय ऑन केला आपण, सप्लाय ऑन केलं तेव्हा कॅपॅसिटरचं व्होल्टेज 0 आलं इनिशियलला. हे इनपुट व्होल्टेज 0 आलं, जे इन्व्हर्टिंगला अप्लाय केले, त्यामुळे सर्किटचं आउटपुट हाय आलं, म्हणजे हा हायला आला. कॅपॅसिटरचं व्होल्टेज 0 आहे, आयसीचं आउटपुट हाय आहे. आता हे जे हाय आउटपुट जे आहे ते इथे आपण अप्लाय केलं, रेफरन्स व्होल्टेज आपल्या इथे फिक्स झाला, आपण म्हणूया 6 व्होल्ट आला, दोन सारखे असतील तर. आता हे जे हाय व्होल्टेज जे आहे ते आपण फीडबॅक केलं इकडे कॅपॅसिटरला, कॅपॅसिटर चार्ज व्हायला लागेल. हा कॅपॅसिटर चार्ज झाला, जेव्हा कॅपॅसिटरचं व्होल्टेज या रेफरन्सला क्रॉस करेल त्या स्टेजला कॅपॅसिटर व्होल्टेज हाय झाला. आता मग अशी लो होतं, ते हाय झाल्याबरोबर आउटपुट हाय वरून लो ला आलं, हे लो झालं, कारण रेफरन्स व्होल्टेज तुमचं काय झालं, आता हाय झालं ना, आउटपुट लो झालं. आउटपुट लो झाल्याबरोबर रेफरन्स व्होल्टेज पण चेंज झालं, ते पण निगेटिव्ह झालं. आता हे आउटपुट लो झाल्यामुळे कॅपॅसिटर डिस्चार्ज व्हायला लागला, डिस्चार्ज झाला, 0ला डिस्चार्ज झाला, आणि पुढे तो निगेटिव्ह कडे चार्ज होत गेला, कारण ते व्होल्टेज -12 कडे गेलं, +12 -12 ओपॅम्पचा पोटेन्शियल, तो -12 कडे गेला, कॅपॅसिटर -12 ला चार्ज व्हायला लागला, आणि जेव्हा कॅपॅसिटरचं व्होल्टेज परत रेफरन्स व्होल्टेजला क्रॉस केलं, कंपॅरेटिव्ह स्टेट बदलली आणि आउटपुट परत हायला गेलं. ही प्रोसेस कंटिन्यू राहिली, म्हणून याला म्हटलं आपण अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर. एक्झाम मध्ये अस्टेबल मोनोस्टेबल याच्यावर इक्वेशन नाहीये, तरी बघून घ्या काय आहे ते. याच्यामध्ये हा मोनोस्टेबल आहे, त्याच्यामध्ये आपण ट्रिगर पल्स इथून अप्लाय करतो, ट्रिगर पल्स दिल्यानंतरच ट्रान्झिशन होतं, म्हणून त्याला आपण मोनोस्टेबल म्हटलं. आणि मोनोस्टेबल जो आहे तो रिलेला आपल्याला पुढचं सर्किट ऑपरेट करायचं, म्हणून रिले आलं म्हणून ट्रान्झिस्टर आलं. बाकीचं वर्किंग ऑलमोस्ट सेम आहे, कॅपॅसिटर डिस्चार्ज मोडला असेल, कॅपॅसिटर चार्ज होईल आणि आउटपुट होईल. त्यानंतर पुढे व्होल्टेज फॉलोअर, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळा पडलेला आहे. व्होल्टेज फॉलोअर मध्ये आउटपुट फीडबॅक डायरेक्ट केले आपण, त्यामुळे फीडबॅक रेजिस्टर 0 झाला, त्यामुळे गेन जी आली ती आली 1 + RF/RI, RF 0 झाला, त्यामुळे 0, RI इन्फानाइट आहे, त्यामुळे हा जो आला 1 + 0 येईल, सो इट इज 1. गेन किती आली, गेन इज 1, A इज इक्वल टू 1. आउटपुट काय आलं, सो V आउटपुट इज इक्वल टू VI, कारण गेन 1 आहे, म्हणजे आउटपुट इज सेम एज इनपुट, सो आउटपुट फॉलोज द इनपुट, म्हणून त्याला म्हटलं आपण व्होल्टेज फॉलोअर. साइन चेंजर, इथे आउटपुटची साइन चेंज होते, V0 इज इक्वल टू AVI, A इज इक्वल टू -RF/RI, RF/RI सेम असेल तर ती
मायनस झाली, व्ही आउटपुट इक्वल टू मायनस व्ही इनपुट, साईन चेंज केली. स्केल चेंजर मध्ये ती व्हॅल्यू जी आहे ती के टाइम्स आर एफ घेतली, आर आय घेतली आपण. फॉर्म्युला सेम आर एफ अपॉन आर आय, बट आर एफ इज के टाइम्स आर आय. त्यामुळे आउटपुट किती आलं, इट इज के टाइम्स व्ही इनपुट. ओके, निगेटिव्ह मध्ये आलं. इन्व्हर्टिंग स्केल चेंजर, नॉन इन्व्हर्टिंगला इट इज 1 प्लस के टाइम्स. ठीक आहे, मी के टाइम्सची चेंज झाली. के जर 0 असेल तर तेवढीच राहिली, के 1 असेल तर डबल दे. आपण केलेला एक्सपेरिमेंट तो इन्व्हर्टिंग नॉन इन्व्हर्टिंगचा. गेन 1, गेन 2, गेन 3, आउटपुट 2 टाइम्स झाला, 3 टाइम्स. मी त्या आउटपुटची स्केल चेंज केली. असं त्याच्यामुळे तुम्हाला ऍप्लिकेशन. हा, साईन चेंजरचं एकदा पडलेलं आहे, काल आपण बघितलं ओपॅमच्या क्वेश्चन मध्ये. स्केल चेंजर नाहीये, ऍप्लिकेशन विचारलं ओपॅमचं तर साईन चेंजर, स्केल चेंजर दिलं होते. तुमचं पुढचं इंटिग्रेटर, सॉरी इंटिग्रेटर नाही, फोटो रिले, त्यानंतर हा जो आपण बघितला आता तो अस्टेबल, मोनोस्टेबल कुठले लिहू शकता. एवढं मोठं लिहिण्यापेक्षा ऍप्लिकेशन विचारलं तर ओपॅमचं साईन चेंजर, ओपॅमचं स्केल चेंजर इंटू ऍप्लिकेशन ते तुम्ही लिहू शकता. न्यूमेरिकल 100% 1 मार्काला येणार आहे. 10 मार्काला क्वेश्चन आहे. ब्लॉक डायग्राम येईल, 555चं ऍप्लिकेशन येईल, 3 6 मार्क. 3 मार्काला येईल, ओपॅमचं ऍप्लिकेशन येईल. 1 मार्काला ऑब्जेक्टिव्ह येईल किंवा एक न्यूमेरिकल येईल. असं याच्यामध्ये येणार आहे. पेपर्स बघा, पेपर मधले क्वेश्चन्स बघा, म्हणजे लक्षात येतील काय आहे. क्वेश्चन्स बघू आपण आणि मग आपण थांबू. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स याच्यामध्ये पण एक 10-12 तर नक्कीच असतील. किती आहेत बघा, चेक करा. 24 आहेत. ठीक आहे, ते बघून घ्या. 555ची फंक्शनल डायग्रामचा क्वेश्चन बऱ्याच वेळा आलेला आहे. तो येण्याचे चान्सेस 99% आहेत. 3 ऍप्लिकेशन पैकी एक हा पण आहे, लक्षात घ्या. 555 आणि 741 दोघांचे पिन डायग्राम आणि पिन कॉन्फिगरेशन ते तर आपल्या प्रॅक्टिकल्सला पण झालेलं आहे. डायग्राम्स काढायची, पिन डायग्राम आणि त्याचं एक्सप्लेन करायचं. टेबल मल्टीव्हायब्रेटर, डायग्राम, कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि मग वेव फॉर्म हा पॅटर्न, ज्यामध्ये तिथे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. मोनोस्टेबल मध्ये पण तसंच आहे. अस्टेबल, मोनोस्टेबल, ते 3 पैकी एक येणार आहे. FSK मोडेम पण पडलेलं आहे. पल्स पोझिशन फ्रिक्वेन्सी कमी, FSK बऱ्यापैकी पडलेले आहे, चेक करा. हा बघा FSK, तुम्ही FSK इम्पॉर्टंट आहे. एकदा सगळे वाचून ठेवा. 741 ची पिन डायग्राम आलेली आहे, दोघांची पण एकत्र विचारलेली आहे. ओपॅम्प ॲज अ कंपॅरेटर, त्यानंतर एकदा पण नाही पडलेला फोटो डिटेक्टरचा. ठीक आहे, करून ठेवा ऍप्लिकेशन म्हणून. व्होल्टेज फॉलोअर खूप वेळा पडलेलं, इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे ते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मध्ये येणार. न्यूमरिकल्स मध्ये हे एक लक्षात घ्या, झिरो क्रॉसिंग डिटेक्टर कंपॅरेटर. आपण हा आता रिसेंटली पण पडलेला आहे, 24 ला काहीतरी पडलेला आहे क्वेश्चन, 24 ला काय 23 ला पडलेला आहे. तो जरा बघून घ्या, झिरो क्रॉसिंग डिटेक्टर. टू ऍप्लिकेशन म्हटलेत, एनी टू ऍप्लिकेशन. इथे मुद्दा मी अस्टेबल आणि मोनोस्टेबल दिले, कारण तो क्वेश्चन पडलेलाच नव्हता म्हणून. पण ते करून ठेवा. शक्यतो हे लिहिण्यापेक्षा सायन्स चेंजर्स के एनी टू म्हटलंय ना, एक्सप्लेन एनी टू ऍप्लिकेशन, साइन चेंजर, स्केल चेंजर. ठीक आहे, अननेसेसरी शायनिंग मारायला एवढे मोठे चालू करू नका, त्याला मार्क्स मिळणार आहे. पॉइंट टू पॉइंट लिहायचा प्रयत्न करा. न्यूमेरिकल्स मध्ये क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. बघा, न्यूमेरिकल्स मध्ये क्वेश्चन पण रिपीट झालेले आहे, 1-2 वेळा झालेला आहे. बघा, इकडे पण झालेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे न्यूमेरिकल्स करा सॉल्व. होळी संपली, उद्याचाच एक दिवस आहे, उद्या आणि परवाचा. परवा करू म्हटलं तर संपलं, काही नाही होणार आहे. त्यामुळे आजच लागा, काय असेल ते पूर्ण करा. ठीक आहे, काय असेल ते पूर्ण करून घ्या, आणि काय वाटलंच तर मला फोन करा. एक्झाम साठी सगळ्यांना बेस्ट लक.